माझ्या मनात असं विचार आला की मी लग्न करून जर पुढचा व्यक्ती पैशावाला असेल तर पप्पाला ठीक करेल पूर्णपणे. बरोबर. कारण पैसाच लागत होता आणि पैशामुळे आम्ही अडलो होतो आणि काका काही पैसे लावत नव्हते. त्याच्यामुळे मला वाटलं चला चांगल्या पैशावाल्या मुलाशी लग्न करावा. जे लग्न जोडणारे काका होते त्यांना माहिती हिला वडील तर हिचे बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, त्यामुळे लग्नाच्या बाबतीत मध्यस्थी पडणार नाही. कुठं विकून बी दिली तरी कोण आपल्याला विचारणार आहे, अशा पद्धतीने झालं ते. त्यांच्यावर माझा डोळे बंद करून विश्वास होता ना, आणि जिथं आपण विश्वास ठेवतो तिथंच आपला घात होतो, हे मी तिथून शिकली. त्या काकाने माझा हात धरून ठेवला, पोरगी आम्ही घेऊन जाऊ देणार नाही. त्याचा मोठा भाऊ लगेच आला, का आम्ही दिले ना तुमचे पैसे. हो. 40,000 रुपये दिले होते. 40,000 दिले, 30,000 बाकी होते. 70,000 व्यवहार झालता माझा. तर भाजीत मीठ का कमी पडलं तेवढ्या कारणासाठी तो मला मारायचा. त्याला हे पण नाही की प्रेग्नेन्सी आहे, प्रेग्नेन्सीमध्ये कसं ट्रीट करायला पाहिजे, प्रेग्नेन्सीमध्ये पण पोटावर लाथाबुक्क्याने मारायचा. जेव्हा 4था महिना लागणार होता तेव्हा अचानक म्हणजे अंगावून जायला लागलं असं, म्हणजे तर ब्लिडिंग चालू झाली. दवाखान्यात नेण्यात आलं तर डॉक्टरने सांगितलं की गर्भ खराब झाला. हो, आधी माझे विचार खूपच वेगळे होते. खूप म्हणजे एवढे निगेटिव्ह होते, की मला असं वाटायचं, की प्रत्येक पुरुष सारखाच. आणि मग डिव्होर्स झाल्यानंतर जेव्हा महिला एकट्या राहतात ना, तेव्हा त्या महिलांना नाव ठेवलं जातं, ही अशीच आहे, ही चुकीच्याच पद्धतीने पैसा कमवत असेल, माणसाचाच आधार असेल. इव्हन इथपर्यंत, की काही महिला अशा पण होत्या, म्हणजे सगळ्याच महिला वाईट राहतात असं पण नाही बरं का सर. त्या बिचाऱ्या त्यांच्या मुलासाठी मागणी घालत होत्या मला, की करिश्मा आम्ही तुझी स्टोरी बघितलेली आहे, तुला आमची घरची सून बनवलेली आम्हाला आवडेल, लग्न करून घे, मुलाला पण वडिलांच्या प्रेमाची गरज आहे. त्यावेळेस खरंच मला वाटायचं, आणि मी काही गोष्टी अशा पण अनुभवल्या माझ्या मुलामध्ये, की त्याला खरंच वडिलांच्या प्रेमाची गरज आहे. खूप मोठा माणूस आहे, खरंच सांगायचं तर माझी हैपत पण नाही त्यांच्या समोर उभं राहायची. खूप मोठा माणूस आहे लक्ष्मण दादा, पण माझ्यासारख्या अनाथ गरीब मुलीला त्यांनी सहारा दिला, एक बहीण म्हणून आधार दिला ना, ते त्यांचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. एवढं काही त्यांनी माझ्यासाठी केलेले. इंस्टाग्रामवरती तुम्हाला DMs वगैरे येत होते, तुम्ही लाईव्हमध्ये सांगत होता की आज ह्या मुलाला भेटणार आहे. तर तुम्हाला कशा प्रकारचे मुलं भेटत गेली आणि ते तुम्हाला काय डिमांड करायचे? त्यावेळेस ते मुलं असं म्हणायचे की तुझ्या मुलाला सोडून दे, किंवा त्याला हॉस्टेलला टाकशील का लग्नानंतर, किंवा बरेच म्हणजे असं पण व्हायचं त्यांचं, की हा तुझा मुलगा आहे ठीक आहे एक्सेप्ट करून, त्याच्यानंतर आम्हाला आमच्या 2 मुलं पाहिजे, इथपर्यंत ते बोलायचे. आता जे तुमचे मिस्टर आहेत त्यांची आणि तुमची भेट कशी झाली? ते फक्त माझ्या लाईव्ह बघायला यायचे. जसे लक्ष्मण दादा मला लाईव्ह वरून भेटले ना, हे पण लाईव्ह वरूनच भेटले, की मॅडम मला अगरबत्ती घ्यायची, मला कॉन्टॅक्ट केला व्हॉट्सअपला, अगरबत्ती पाहिजे आणि मी पुण्यातच राहतो, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटून अगरबत्ती मी घेऊन जाणार आहे. आणि त्यांना गरज नसताना त्यांनी 1 नाही 2 नाही डायरेक्ट 12 पॅकेट घेतले अगरबत्तीचे. सुरुवातीपासूनच मला सांगितलं, की मी एक अशी मुलगी बघत होतो लग्नासाठी, की जिला एखादं मूलबाळ असेल, जेणेकरून तिला गरज असेल आणि खरंच तिला आई वडील वगैरे नसतील, अशा व्यक्तीचा मला आधार बनायचं आहे. हे माझं म्हणजे मनापासूनच वाटत होतं, की लग्न हा निर्णय जेव्हा मी घेतलो तेव्हा मी असाच विचार केला, की अशाच मुलीशी लग्न करायचा जिला खरंच गरज आहे, जेणेकरून तिनं आयुष्यभर आपल्याला साथ दिली पाहिजे. तो जर पुढचा व्यक्ती माझ्या नावावर घर घ्यायला तयार आहे, म्हणजे तो तेवढा स्टेबल आहे आणि ते खरंच आहे. त्यांचा बिझनेस एवढा आहे, की मी बोट ठेवीन ती वस्तू आज पण मला घेऊन देऊ शकतात. अरे वा. खरं सांगायचं ना, माझे जे नंदोई भाऊ आहेत ना, त्यांचे खरंच ते जर पॉडकास्ट पाहतील ना, मी पाय पडून जरी असं त्यांचे देवाच्या स्थानी ठेवते बघा त्यांना. कारण त्यांनी जो निर्णय दिलेला आहे ना त्यांच्या साल्याला, की तू लोकांचा विचार करू नको, ही पोरगी आवडली ना तुला, कर लग्न बिंदास. म्हणजे येणारा लिहिलेला असेल तर तो कसाही येईल, कुठूनही येईल, फक्त तुम्ही चुकू नका, तुम्ही तुमच्या मार्गावर योग्य राहा, कष्ट करा, जेवढं तुमच्याकडून होते. नमस्कार मित्रांनो, द लाईफ स्टोरी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल. मित्रांनो, आजची गोष्ट स्पेशल आहे. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी आपण एक पॉडकास्ट केला होता दिवाळीमध्ये आणि तो बराच व्हायरल गेला. मी गोष्ट करतोय करिश्मा ऑफिशियल यांची. तर त्यांचा संघर्ष मी खूप जवळून बघितलेला आहे. खूप दुःखाच्या वाटेवरून त्या आलेल्या आहेत आणि आज त्या एका सुखाच्या वाटेवरती चालत आहेत. तर मला असं वाटतं, मला पर्सनली फील वाटतं, मी जर त्यांचा पॉडकास्ट घेतलेला आहे, त्या जर दुःखाच्या वेळेस माझ्याकडे आले होते, तर आज मी हक्कानी सांगू शकतो, की आज जर त्या सुखात असतील, तर आज त्यांचा पॉडकास्ट झालाच पाहिजे आणि लोकांना त्यांच्याबद्दलच्या गोष्टी कळाल्याच पाहिजेत. तर मी त्यांचं वेलकम करतो. नमस्कार करिश्मा मॅम. नमस्कार सर, आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर स्वागत आहे तुमचं द लाईफ स्टोरी पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवरती. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि सरांचे व्हिडिओ बघत राहा, जसं की माझा डायलॉग.
तर सरांच्या चॅनलवर येण्याचा माझा उद्देश एकच, की या अगोदर माझा एक पॉडकास्ट झाला होता आणि माझ्या लाईफमधला फर्स्ट पॉडकास्ट होता तो. तो याच चॅनलवरती झाला होता. त्यामुळे मग माझी स्वतः मनातून इच्छा होती, की म्हणलं पहिला पॉडकास्ट आता आधी मी खूप दुःखाचे दिवस काढले, तुम्हाला तर माहिती आहे. आता सुखाचे दिवस आले. मग मला असं वाटतं माझं दुःख जगापर्यंत याच चॅनलमुळे गेलं तर याच चॅनलमुळे माझा आनंदही जगापर्यंत जावा, की मी आता हॅपी आहे आणि त्याचं कारण ते सगळं मला इथंच सांगायचं होतं. नाहीतर मी दुसऱ्या पण पॉडकास्ट चॅनलवर जाऊ शकत होती. पण मला इथं येणं जास्त योग्य वाटलं. त्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे परत एकदा. आणि आता मी मागचं जास्त काही बोलून दाखवणार नाही. जे कोणी नवीन असतील त्यांनी सगळ्यांनी एकदा माझे जुने व्हिडिओ बघा. याच पॉडकास्ट चॅनलवरती पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे माझ्या स्टोरीचा. सो आता हे पार्ट 3 होणार आहे किंवा माझ्या म्हणजे माझे दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस कसे आले हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सर परत एकदा. थँक यू सो येस. मच की तुम्ही मला इन्व्हाईट केलं आणि तुमच्यामुळे आज माझी जी काही स्टोरी आहे ते जगापर्यंत तुमच्यामुळे पोहोचली होती. आणि मी तुमचे शब्दात म्हणजे मी आभार मानू शकत नाही. मी कशी सांगू मला हे कळत नाही. कारण तुम्ही जर नसते ना सर, म्हणजे तुम्ही मला इन्व्हाईट केलं नसतं ना पहिल्यांदा या चॅनलवरती, तर माझी स्टोरी जगापर्यंत गेलीच नसती आणि काय खरं, काय खोटं हे लोकांना माहिती पडलं नसतं आणि असं पण कोणासोबत घडू शकते हेही माहिती झालं नसतं. म्हणजे सरळ सांगायचं तर तुमचा सपोर्ट मला खूप झालेला आहे आणि यातून खूप साऱ्या लोकांना खूप काही शिकायला भेटलेलं आहे. येस. थँक यू सो मच. हं. तर आपण मला एक तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे, की ज्यावेळेस तुम्ही पॉडकास्ट दिला होता, त्यावेळेस तुमचे दिवस टोटली वेगळे होते आणि ज्या हो, स्ट्रेसमधून तुम्ही जात होतात, कारण तुम्हाला आधार कोणाचाच नव्हता. बरोबर. मयंक तुमचा शाळेमध्ये जात होता. त्याला हो, म्हणजे ऑब्व्हियस आहे, की त्याला फॅमिलीची खूप गरज होती आणि तुम्हीही खूप सपोर्ट शोधत होता. त्या पिरियडमध्ये बरेच लोकं निगेटिव्ह कमेंट्स पण करत होते. पण तरीही तुम्ही एवढ्या स्थिरतेने उभे राहिला, कोणाचाही सपोर्ट नसताना. तर आता तुमचं लग्न झालेलं आहे. तर मला तीच स्टोरी तुमची जाणून घ्यायची आहे, की हे कसं झालं? म्हणजे एवढ्या तुम्ही म्हणायचा, की ह्या जगात कुणीच चांगलं नाहीये, कुणीच सपोर्ट करत नाहीये आणि अचानक तुमचे विचार कसे बदलले? हो. आधी माझे विचार खूपच वेगळे होते. खूप म्हणजे एवढे निगेटिव्ह होते, की मला असं वाटायचं, की प्रत्येक पुरुष सारखाच. पण जेव्हा बदल घडले माझ्या आयुष्यात, तेव्हा वाटलं, की नाही जगामध्ये चांगले पण लोकं आहेत. तेच मी सांगणार आहे. आता सध्या जी माझी लाईफ चालू आहे, त्यावर लोकं खूप कमेंट करतात, की "ताई तुझे नशीब खूप चांगले आहेत. तू खूप छान नशीब काढले. करिश्मा तू नशीबवान आहेस." असे कमेंट येतात. यांनी माझे नशीब बघितले सर, पण माझा संघर्ष नाही बघितला. खूप संघर्ष केला तेव्हा आज माझे नशीब चांगले झाले. आणि खरं तर आपले नशीब आहे ना आपल्या हातात असते. फक्त आयुष्याचा एक निर्णय घ्यायचा असतो नशीब बदलवण्यासाठी. एकतर आपण समजा एखादा निर्णय घेतला आयुष्याचं, तर त्यामध्ये आपलं आयुष्याचं वाटोळं पण होऊ शकतं आणि आयुष्याचं चांगलं पण होऊ शकतं. फक्त तो निर्णय घ्यायचा असतो आणि बरोबर. तोच निर्णय मी घेतला. पण हा निर्णय घेण्यासाठी मला जे अडथळे आलेले आहेत किंवा मी तो निर्णय घेण्यामागे माझी मानसिकता कशी बदलली हे मी सांगणार आहे पुढे. हं. तर मला खूप जण म्हणायचे आधी जेव्हा मी एकटी राहायची, तेव्हा मला खूप जण म्हणायचे, "करिश्मा तू लग्न करून घे, केव्हापर्यंत तू एकटी राहते? तुझ्या मुलाला पण वडिलांच्या प्रेमाची गरज आहे आणि एकटी स्त्री कितीही खंबीर राहिली, एकटी स्त्रीने कितीही कमवलं, तरी लोकं तिला वाईट नजरेने बघतात आणि वेगळंच काहीतरी समजतात." मग मला सांगा सर, एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, तुम्ही सगळ्यांना प्रश्न विचारता ना, डिव्होर्स फक्त स्त्रीचाच होतो का? पुरुषाचा होत नाही का? मग त्या पुरुषाकडे का नाही वाईट नजरेने, वेगळ्या नजरेने लोकं बघत? फक्त त्या स्त्रीकडेच का बघतात वाईट नजरेने किंवा वेगळ्या नजरेने? कसं आहे ना, स्त्रीला पहिल्यापासूनच आहे ना, एक असं स्थान दिलेलं आहे, म्हणजे देवी पण तिलाच करायची, पूजा पण तिचीच करायची आणि आपण एक हे म्हणतो ना, बळी पण तिचाच द्यायचा. मग सो हा हे तर एक दिखावा झाला. पहिल्यापासून हा दिखावाच आहे. स्त्री ॲक्चुअली पुरुष समान असं म्हणतात. हं, पण हे फक्त म्हणण्यासाठी आहे बरं का. हं. आजपर्यंत ते प्रत्यक्षात कुठेही उतरलेलं नाहीये. नाहीये. मग ज्या नजरेने तुम्ही स्त्रीला बघता, त्या नजरेने तुम्ही त्या पुरुषाला पण बघा ना. पण डिव्होर्स कधीच पुरुषाचा होत नाही, फक्त स्त्रीचा होतो. असंच मी आजपर्यंत ऐकत आलेली आहे. आणि स डिव्होर्स झालेली स्त्री जर एकटी राहत असेल, तर ती कितीही कमवू द्या, कितीही चांगली राहू द्या, ती जगाच्या नजरेत फक्त फालतू असते. ही चुकीचीच असेल, ही चुकीच्याच मार्गाने पैसा कमवत असेल, कोणतीच बाई पुरुषाशिवाय राहू शकत नाही, ही मानसिकता आहे लोकांची. जगात काय झालेलं आहे ना, एखाद्या पुरुषाला ना 2 मुलं असतील तरी चालतील. हो, लग्न न झालेल्या सुद्धा मुली देतात पुरुषांना. हो, करतात मुली हो. लग्न. पण प्रॉब्लेम काय आहे ना, पुरुषांना
2 मुलांची आई किंवा एका मुलाची आई अजिबात नाही चालत. खूप विचार म्हणजे करतात. समाजातच नाही खूप चालत. विचार करतात. इव्हन ह्या गोष्टीला मी तुम्हाला सांगतो, की काही बायकांचा सुद्धा आक्षेप असतो. बरोबर आहे. काही आया असू देत, ज्या आई असतात, जेव्हा मुलांच्या घरच्या, त्यांना नाही पटत ही गोष्ट. महिलाच महिलाला मागं खिचते ना मग मग. आजचा माझा सांगण्याचा उद्देश तोच होता, की आजकाल काय झालेलं आहे, की नाही सपोर्ट करत एकमेकांना. कारण तुम्हीच तुमच्यासाठी उभं राहत नाही, म्हणून तर हे जग तुम्हाला नावं ठेवतं किंवा अशा प्रकारची अवहेलना करतंय. बरोबर आहे. आणि हेच आहे, की हे हे चालत आलेलं आहे आणि ह्याचं उत्तर ना कोणाकडेच नाही. कारण माझ्या पद्धतीनं समाज आपल्या घरातनं चालू होतो. आपली घरातली लोकं नावं ठेवायला लागतात, म्हणून बाहेरची लोकं सुद्धा नावं ठेवायला लागतात. सो हे मला तर पिढीने हेच पिढी वाटतं. चालू आहे सर, की हो. स्त्रीच दरवेळेस चुकीची असते किंवा काही झालं तरी स्त्रीलाच होतं, काही झालं हं, तरी स्त्रीमुळेच होतं हं. आणि स्त्रीच दरवेळेस चुकीची असते. बरोबर. पुरुषाची चूक लवकर लक्षात येत नाही. डिव्होर्स झाला तर स्त्रीचाच झाला, असा हा समाज आहे. हं. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे सर, की ज्यावेळेस म्हणजे माझा पहिला डिव्होर्स झाला. डिव्होर्स होण्याचं कारण बघा, कोणत्याही स्त्रीला स्वतःचा संसार सुखाचा जर चालू असेल, तर तो मोडायची हौस नसते बरं का मित्रांनो. जे आहे ते सरळ सांगते. कोणतीही स्त्री स्वतःहून संसार मोडत नाही आणि ज्या स्त्रीला खरंच स्वतःहून संसार मोडायचा आहे, तर ती लग्नाच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी निघून जाऊ शकते. एवढे 4-4 वर्ष, 10-10 वर्ष संसार करणाऱ्या स्त्रिया राहतात. ते त्यानंतर डिव्होर्सचा निर्णय का घेतात? त्याला कारण आहे. कारण ते तेव्हापर्यंत ते थकून गेलेले असतात सहन करून, करून, की माझा नवरा आज सुधरेल, उद्या सुधरेल किंवा काहीतरी एवढं सहन करतात. त्यांना असं वाटतं, की आपले लहान लेकरं आहेत. आपण गेल्यानंतर समाजात कुठं राहायचं, कसं व्हायचं, काय? बरेच असंख्य असे प्रश्न असतात, जे स्त्रीच्या मनात असतात. त्यामुळे ती लगेच डिव्होर्स हा विषय घेत नाही किंवा लगेच नवऱ्याला सोडत नाही. पण हा नवराच हा असा व्यक्ती असतो, जो आपला सर्वस्व असतो आणि त्याच्यासोबतच राहताना जर आपल्याला त्रास होत असेल, तर म्हणून मी दरवेळेस म्हणते ना, आयुष्य हे एकदाच आहे. म्हणून मन मारून नाही, तर मन भरून जगा. आणि ज्या नवऱ्यामुळेच त्रास होत असेल, तर मग कशामुळे राहायचं त्याच्याजवळ? जर आपण प्रयत्न केलेले आहेत त्याला सुधरवण्याचे आणि तो त्याच्यामध्ये काहीच बदल करत नाहीये, तर इथंच दिसते की त्याला आपली गरज नाहीये आणि तो आपली रिस्पेक्ट करत नाही आणि जिथे आपली रिस्पेक्ट नाही तिथं आपण कसं राहू शकतो? तुम्हीच सांगा. एखाद्या कुत्र्या मांजराला आपण घरामध्ये बांधलं तर त्यांना सुद्धा खायला देतो, बरोबर? मग आपल्यात आणि जनावरांमध्ये काय फरक राहिला जर फक्त त्यांचं खायचं आणि घरातलं काम करायचं? आपली काडी मात्र रिस्पेक्ट नाही तिथं किंवा आपले विचार घेतले जात नाही, बरोबर? मग मी हाच विचार करून म्हणजे मला पहिले विषय नाही घ्यायचे आधीच्या माझ्या लाईफमध्ये काय झालेलं आहे. मी फक्त आता माझी पुढची लाईफ शेअर करायला आलेली आहे, की आयुष्यात पुढे निर्णय घेतल्यानंतर माझी लाईफ कशी चेंज झाली. फक्त एवढंच वाटतं, की बाई ही कधी चुकीची नसते. चुकीची तिला पुरुष बनवतो. मजबूर करतो. इतक्या लेव्हलला जाऊन मजबूर करतो ना, की तिने तो निर्णय घ्यायलाच पाहिजे. मग जाऊन डिव्होर्स होतात आणि मग डिव्होर्स झाल्यानंतर जेव्हा महिला एकट्या राहतात ना, तेव्हा त्या महिलांना नाव ठेवलं जातं, ही अशीच आहे, ही चुकीच्याच पद्धतीने पैसा कमवत असेल, माणसाचाच आधार असेल. म्हणजे अंदाजे लावतात लोकं फक्त. खरं सत्य काहीच माहीत नसते. पण ती जगत असते फक्त आपल्या लेकरासाठी. गरज नव्हती ना. जर आपला समजा लेकरू नसता, तर मग ती कोणासाठी जगली असती? तिने स्वतःच्या जीवाचं खरंच काहीतरी केलं असतं, कारण तिला त्रास होता. आणि ती निघाली, तेव्हा तिने तिच्या लेकराचा विचार केला, की आता इथून पुढं मला माझ्या लेकराला सांभाळायचं आहे, मला माझ्या लेकरासाठी जगायचं आहे. त्यामुळे मग स्त्री नाविलाज तिला घराबाहेर पाऊल टाकावं लागतं आणि माणसासारखं तिला कमवावं लागतं आणि असं गरजेचं नाही की स्त्री कमवते तर ती चुकीच्याच मार्गाने कमवत असेल. कष्ट प्रत्येकाला करता येतात. माणसालाही 2 हातपाय आहेत, बाईला पण 2 हातपाय आहेत. ती पण लोकांच्या घरी धुणं भांडे करून, झाडू-फरशी करून, लोकांच्या घरचे 4 घरचे स्वयंपाक करून स्वतःच्या लेकरांना सांभाळत असते. याचा अर्थ हे नाही की ती चुकीची असेल. तिला ते मजबुरी असते तिची की करावं लागतं. आता तुम्हाला सांगते माझं पहिलं डिव्होर्स झालंय. जास्त विषय घ्यायचा नाही त्यामुळे शॉर्टकटमध्ये एवढंच सांगणार आहे, की मी माझ्या पहिल्या डिव्होर्समधून ₹1 सुद्धा घेतला नाही आणि खूप साऱ्या पुरुषांचं असं म्हणणं आहे, की स्त्री जेव्हा डिव्होर्स घेते, तेव्हा ती फक्त ॲल्युमिनी पैशासाठी डिव्होर्स घेते, की तिला प्रॉपर्टी लागते, पैसा लागते, त्यामुळे ती एखादं लेकरू होऊ देते आणि मग नंतर डिव्होर्स घेते. ही खूप साऱ्या पुरुषांची मानसिकता आहे बरं का. पण तसं काहीही नसतं. त्या स्त्रीला तुम्ही एवढा त्रास देता, त्यामुळे ती डिव्होर्स घेते आणि मी माझ्या बाबतीत सांगते, मी जेव्हा डिव्होर्स घेतला ना, मला कोणी म्हणावं, मी ₹1 सुद्धा माझ्या नवऱ्याकडून घेतलेला नाही आहे आधीच्या. त्यामुळे आणि मी त्यानंतर मी एकच विचार केला, की आता जगायचं आहे आपल्या मुलासाठी, मरायचं आहे आपल्या मुलासाठी, करायचं आहे आपल्या मुलासाठी. सगळं मी माझं आयुष्य मी मुलासाठी अर्पण करून दिलं आणि मग मी कमवायचा निर्णय घेतला. त्यावेळेस मला हा एकच साधन भेटला कारण मी बाहेर जाऊन माझ्या मुलाला टाकून मी बाहेर जाऊन कमाई करू शकत नव्हती किंवा कष्ट करू शकत नव्हती. दिवसभर राब आणि मग मुलगा कोणाकडे सोडा आणि आजची दुनिया अशी आहे ना मित्रांनो, की दुसऱ्यांच्या भरोश्यावर आपण राहूच शकत नाही, की कोणी माझा मुलगा सांभाळेल. इथं सख्ख्या बापाला, सख्ख्या आईला लेकरं जड होतात, तर दुसऱ्याच्या भरोश्यावर आपण कसं सोडणार आहे? त्यामुळे मला हा एक छान असा प्लॅटफॉर्म सापडला, की याच्यामधून आपण छान इन्कम करू शकतो. म्हणून मी लाईफमध्ये जेव्हा पहिल्यांदा सोशल मीडियावर आली ना, त्यावेळेस एक TikTok म्हणून ॲप होता.
त्या ॲपवर मी काम केलं आणि तिथं मला कळलं, की इथून आपण पैसे अर्न करू शकतो. त्यावेळेस मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला आणि मी ते करत गेली. त्यामुळे आज मी सोशल मीडियावर आहे आणि मला याच सोशल मीडियामुळे खूप सारे नातेवाईक भेटले. ते म्हणतात ना, रक्तापेक्षा मानलेले नाती जी असतात ना, सर्वश्रेष्ठ असतात. मला खूप सारे नाते इव्हन मला इथं आई-वडिलांपासून, बहीण-भावापासून सगळ्यांचं प्रेम भेटलेलं आहे सोशल मीडियावर. त्यामुळे मी आजपर्यंत सोशल मीडिया सोडलेली नाही आणि खरं सांगायचं ना, तर याच सोशल मीडियामुळे आज माझं आयुष्य चेंज झालेलं आहे. ते कशा पद्धतीने सांगतेच. सर अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नाहीतर परत बोलणार की करिश्मा एकटीच बडबड करते. पण बोलण्यासारखं नाही खूप म्हणून काही मी आहे सर नाही माझ्याकडे मी अनुभव तुम्हाला तेवढे घेतले. येस, मी तुम्हाला थांबवणार नाही. अर्थातच आपला चॅनल हा व्यक्त होण्यासाठीच आहे. पण आपण आत्ता थोडंसं चर्चेला जाऊयात. हं. तुम्ही पॉडकास्ट दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्या चालल्या होत्या. सो लग्नाचा विषय चालू होता. तर मला तिथून सांगा, की ह्या कशा-कशा गोष्टी होत गेल्या? तुम्हाला मिस्टर कसे मिळाले? ज्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या द लाईफ स्टोरी पॉडकास्ट चॅनलवरती आपला पॉडकास्ट व्हायरल झाला. खूप हं, 12 मिलियनपर्यंत लोकांनी तो पॉडकास्ट बघितला. हं. त्यानंतर भरपूर मला सपोर्ट भेटला. भरपूर माझे सबस्क्रायबर पण वाढले. पण लोकांनी ते फक्त बघायचं म्हणून बघितलं नाही बरं का सर. जे आहे ते रिॲलिटी सांगते. मला वैयक्तिक तुम्हाला पण येत असतील मेसेज, की त्या मॅडमनी खरंच खूप दुःख भोगलेले आहेत. मला फोन आला होता. हां. एका व्यक्तीचा फोन आला होता, की ती करिश्मा अशी आहे, तुम्ही असं कसं घेतलं? मी केस करायला चाललेली आहे. हं. तुम्ही अशा बायकांचे कास घेता. मॅडमला मी एक प्रश्न विचारला. मॅडम म्हणलं, "तुम्ही एक स्त्री आहात आणि तुम्ही एका स्त्रीबद्दल तुम्ही असं बोलताय. सर तुम्हाला माहिती आहे का तिने काय केलंय?" म्हटलं, "मॅडम तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही त्यांच्याकडे गेला होता का? तुम्हाला त्यांची पर्सनल लाईफ माहिती आहे का? त्यांना सांभाळणारं कोणी आहे का? जर एखादी व्यक्ती उठून आपला आवाज उठवत असेल तर काय चुकीचं आहे? मग तिनं चुकीचं बरोबर काय आहे. केलं? स्वतःबद्दलच बोलली. मग मला खूप वेळा म्हणजे बऱ्याच जणांचे मेसेज आले, हे आले, "तुम्ही अशा लोकांचे का घेता? तुम्हाला कळत नाही. तुम्ही असे" हे बघा म्हटलं, भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला बोलायचा अधिकार आहे. काही मुली तोंड गप्प करून आजही मार खातात. आजही बसलेल्या आहेत, बरोबर. आजही सोसतायत. कुणींनी आत्महत्या केली असेल, कुणी म्हणजे आताही मार खात असतील. बरोबर आहे. एका मुलीने आवाज उठवला, स्वतःबद्दल व्यक्त झाली, म्हणून ती आज बोलत आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सर बोलण्याचा बरोबर. आणि जर मनामध्ये काही असेल तर हं. बोलायलाच पाहिजे. सो जर आपलं कोणी ऐकून घेणारं नसेल, तर मग जगापुढे ते सांगायलाच पाहिजे. त्या बाईंना मी उत्तर दिलं. मला ते आवडलं नाही, की यार चला ठीक आहे, एखाद्या पुरुषाने म्हणलं तर पुरुषांनी म्हणलं तर ठीक आहे. लेडीजच लेडीजची रिस्पेक्ट करत नाहीयेत. ठीक आहे, नाही दॅट इज एक ज्याचा त्याचा स्त्रीच हां. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असो. सो मग त्यावेळेस मला मेसेज आले. पण मला पर्सनली मी खूप माझ्या आईला प्रत्येक स्त्रीमध्ये माझ्या आईला बघतो. कारण ती ज्या कष्टातनं उभी राहून आलेली आहे, ज्या यातना भोगलेल्या आहेत. त्यामुळं मी त्या बाबतीत खूप इमोशनल आहे. म्हणून मग मी सोडलं नाही. मी तो पॉडकास्ट काढलाही नाही आणि काहीच नाही. म्हटलं नाही, मी माझ्या पद्धतीनं ते वर्कआउट करेल. असंच असतं, की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मागं खेचते, हं, म्हणून प्रत्येक स्त्रीला पुरुष असे नावं ठेवतात. कारण पुरुष हा पुरुषाकडून लगेच बोलतो, हं, पण स्त्री ही स्त्रीकडून लगेच बोलत नाही. होईल हं, तेवढा तिलाच दोषी ठरवतो समाज. हं. त्यामुळे स्त्री मागे आहे. पॉडकास्ट झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. बरेच लोकं तुम्हाला कमेंट्स करत होते, "करिश्मा लग्न करून घे, लग्न करून घे." तर मग हा तुम्ही लग्नाचा निर्णय कसा काय घेतला? लग्नाचा निर्णय घेण्याचं एकच कारण आहे सर. सर्वात अगोदर तर आपला पॉडकास्ट झाला या चॅनलवरती. हं, त्यानंतर खूप लोकांचा मला इमोशनल सपोर्ट भेटला आणि हं, त्याच्यातून भरपूर असे कॉन्टॅक्ट आले, की "ताई तुझी स्टोरी ऐकून आम्हाला खूपच वाईट वाटलं." इव्हन इथपर्यंत, की काही महिला अशा पण होत्या, म्हणजे सगळ्याच महिला वाईट राहतात असं पण नाही बरं का सर. हं, त्या बिचाऱ्या त्यांच्या मुलासाठी मागणी घालत होत्या मला, हं, की "करिश्मा आम्ही तुझी स्टोरी बघितलेली आहे. तुला आमची घरची सून बनवलेली आम्हाला आवडेल." असं पण. काही अशा पण मैत्रिणी होत्या बिचाऱ्या, जे माझ्या भावाशी लग्न कर म्हणायच्या. तर असे पुरावे आहेत बरं का माझ्याकडे, उगाच काही बोलते म्हणून नाही, ते मी तुम्हाला पुरावे दाखवणार. तर मला असं म्हणायचे. मग मला असं वाटलं, की हे बघा पुढचा आयुष्याचा जोपर्यंत आपण निर्णय घेत नाही, तोपर्यंत आपलं आयुष्य बदलत नाही. ते तिथंच राहिलो, की आपल्याला ती आहे तशीच लाईफ काढावं लागते. मग मला पुढचा काहीतरी निर्णय घ्यायचं होतं. पण मी निर्णय घेण्यासाठी कमी पडत होती, की मी निर्णय पुढचा काय घेऊ? मला आयुष्यात पुढे काय करायला पाहिजे? मला खरंच काही सुचत नव्हतं. आणि ज्यावेळेस मी इथून पॉडकास्ट देऊन गेलेली होती ना सर, त्यावेळेस खरं तर माझे खूप विचार बदलले, की खरंच मला आयुष्यात पुढे जायला पाहिजे, पुढचे निर्णय घ्यायला पाहिजे. कारण इथून मला खूप सारा सपोर्ट झाला होता आणि मला खूप सारे लोकं बोलत होते, की "करिश्मा तू केव्हापर्यंत एकटी राहते? लग्न करून घे."
घे, मुलाला पण वडिलांच्या प्रेमाची गरज आहे. त्यावेळेस खरंच मला वाटायचं आणि मी काही गोष्टी अशा पण अनुभवल्या माझ्या मुलामध्ये, की त्याला खरंच वडिलांच्या प्रेमाची गरज आहे. कारण ज्यावेळेस मी सोशल मीडियावर काम करायची ना, असं काही नाही बरं का मित्रांनो, की सोशल मीडियावर काम करते तर भरपूर पेमेंट येते वगैरे. ते सगळं व्ह्यूवर डिपेंड असतो. पण मला व्ह्यू एवढे नव्हते, पण सपोर्ट बऱ्यापैकी होता, व्ह्यू नव्हते. तर त्या व्ह्यूवरून मला लईच लई ₹8,000-10,000 पेमेंट यायचं आणि तेवढ्या पेमेंटमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी राहून पूर्ण महिना चालवणं आणि त्यात लहान मुलाचं शिक्षण करणं हे शक्य नव्हतं माझ्यासाठी. मग माझ्या डोक्यात असे विचार यायला लागले आणि मध्ये-मध्ये माझा मुलगासुद्धा मला प्रश्न विचारायचा, की "मम्मी पुढचा पेमेंट आल्यावर मला तू सायकल घेऊन देशील ना? मम्मी मला पुढचं पेमेंट आल्यावर तू हे करून देशील ना? मला कपडे घेऊन देशील ना?" तर हे जे त्याचे शब्द माझ्या कानावर पडायचे ना, त्यावेळेस मला असं वाटायचं, की खरंच लोकांचे पोरं किती नशीबवान आहेत. आणि मला नेहमीच वाटायचं बरं का सर, जे दिवस मी बघितले आई-वडील नसल्यानंतर मुलांचे काय हाल होतात ते मला माहिती. जे दिवस मी बघितले ना, ते दिवस माझ्या मुलाच्या वाट्याला नको येऊ. त्यामुळे होईल तेवढे मी प्रयत्न केले. पण शेवटी मी स्त्री किती म्हणजे तरी पण मी खंबीर राहिली. पण करून किती करणार? एक स्त्री पुरुषाची एवढी बरोबरी नाही करू शकत, जेवढा पुरुष कमवतोय. कारण पुरुषाला फक्त बाहेर जाऊन कमवावं लागतं. घरी असून स्त्रीला मुलं पण सांभाळायचे, घर पण सांभाळायचं आणि कमवायचं म्हणल्यावर थोडं अवघड होतं. पण माझ्या वाट्याला असं आलं होतं ना सर, की म्हणजे आईचा रोल मलाच प्ले करावा लागायचा आणि बापाचा पण मलाच. मग ज्यावेळेस माझा मुलगा मला प्रश्न विचारायचा, की "मम्मी आपण बंगला घेऊ, गाडी घेऊ आणि आपले एवढे पैसे होतील, YouTubeवरून तेवढा पेमेंट येईल." आता जसं आपण मुलांसमोर वागतो, राहतो ना, तेवढंच मुलांना माहिती असतं, जसं आपण शिकवतेच. मग मी मुलासमोर व्हिडिओ वगैरे बनवायची, तर त्याला एवढं माहिती होतं, की मम्मीला पेमेंट फक्त YouTubeमधून येतो. तर तो सारखा म्हणायचा, की "मम्मी आपल्याला पुढच्या महिन्यात पेमेंट आल्यावर मला तू सायकल घेऊन देशील ना? मला तू हे करून देशील ना? मला तू ते करून देशील ना? बघ त्याच्या पप्पानी त्याला हे घेऊन दिलं, त्याच्या मम्मीने त्याला ते घेऊन दिलं." त्यावेळेस मला एवढं वाईट वाटायचं ना, खरंच सांगते सर, अगदी मनाला लागायच्या माझ्या त्या गोष्टी, की आज त्याचे वडील चांगले असते तर खरं तर ही वेळ आली नसती माझ्यावर. मग मला असं वाटायचं, की पुढचा निर्णय मला आयुष्यात घ्यायचा आहे. कारण सेकंड मॅरेज हे फक्त माझं नाही झालं. भरपूर अशा महिला आहेत जगामध्ये त्यांचं सेकंड मॅरेज होतं. पहिलंच जर चांगलं असतं, तर पहिलं सोडायची वेळ आली नसती. पहिलं चांगलं नव्हतं म्हणून ते सेकंड मॅरेज करायची वेळ येते. पण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांचे विचार खूप म्हणजे जुने आहेत, की महिला म्हणजे एकदा लग्न झालं, की परत त्या महिलेने डिव्होर्स होऊ, नाहीतर तिकडे म्हणजे काय समजून घेऊ शकता पुढचं मला काय बोलायचंय. ते वर्ड नाही वापरू वाटत मला. असं कोणत्याही महिलेच्या बाबतीत होऊ नये. तर पुढचं म्हणजे तिने आयुष्य एकटंच काढायचं, तिने लग्न नाही करायचं. ही खूप महिलांची मानसिकता आहे. पण मला असं वाटतं जर पहिलंच चांगलं असतं, तर दुसरं करायची वेळ आली नसती. मग मला असं वाटायचं, की खूप साऱ्या महिलांचे सेकंड मॅरेज होतेत. मग आपण जर केलं तर काय चूक? आणि आधीच्या गोष्टी मला घ्यायच्या नाहीत. ते पार्ट 1, पार्ट 2 मध्ये जाऊन तुम्ही बघावा. जर जगामध्ये अशा मानसिकतेचे लोकं असतील, तर कोणत्या महिलेला दुसरं लग्न करू वाटेल सांगा? तर तेच माझ्या बाबतीमध्ये झालं. मग मला असा विचार यायचे, माझी मानसिकता खरं तर पुरुषांबद्दल खूप निगेटिव्ह होती, की सगळे पुरुष सारखेच असतात. कुठेही लग्न केले तरी नंतर माझ्यासोबत तेच होणार आहे. पण माझे हे नंतर विचार बदलले. त्याचं कारण असे, मी खूप विचार करायला लागली. जेव्हा मला मुलगा बोलायचा हे ते, मग मला असं वाटलं, की लग्न हा एकमेव पर्याय आहे माझ्यासाठी. कारण जेव्हा स्त्री एकटी राहते ना, मी लाख रुपये जरी कमवले असते ना सर सोशल मीडियावरून, तरी लोकांनी वेगळ्याच नजरेने बघितलं असतं. कडू आहे पण सत्य आहे आणि लोकांनी खूप वाईटच बोललं असतं, की ही चुकीच्याच मार्गाने पैसा कमवते. कोणती स्त्री एवढं कमवू शकत नाही. पण आपल्याला माहिती असते आपण सोशल मीडिया या फील्डमध्ये आहे. आज कमी जरी असलं ते इन्कम ते उद्या 100% वाढते म्हणजे वाढते. फक्त याच्यावर फोकस देऊन काम करावं लागतं. तर ते काम मी माझं कंटिन्यू ठेवलं. पण मला असं कुठंच दिसत नव्हतं, की माझी इन्कम एवढी वाढेल किंवा माझ्यामध्ये एवढा पण टॅलेंट नाही. हां, मी फक्त बोलू शकते, मी माझं मनातलं व्यक्त करू शकते, 2 शब्द मी समजून सांगू शकते कोणाला. पण एवढं पण टॅलेंट नव्हतं, की त्या सोशल मीडियावर वेगळं काहीतरी कॉमेडी म्हणा किंवा दुसरं काहीतरी करून मी हं. त्याच्यातून इन्कम करू शकेल आणि तसा मला आधार नव्हता कोणाचा, सपोर्ट नव्हता. मग मी लग्न हा एकमेव ऑप्शन निवडला लास्टला. शेवटी हारून थकून सगळा विचार करून मी म्हणलं आता लग्नच करावं लागते, आता आपल्याला पर्याय नाही. पण लग्नाच्या बाबतीमध्ये आपल्या मध्यस्थीवर कोण पडणार? आपल्याला हं. आई नाही, वडील नाही आणि आपण जर घेतलेला निर्णय परत चुकला, तर लोकं आपल्यालाच बोलतील, की हिच्यातच काहीतरी कमी आहे म्हणून हिच्या बाबतीत असं झालं दरवेळेस. त्यामुळे मग मी विचार जसं मी विचार करायची, की लग्न करायचंय, मग पुढे काय करायला पाहिजे? आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या चॅनलवरती मी रोज लाईव्ह यायची. तर हं. लाईव्ह थ्रू असे भरपूर लोकांशी माझी ओळखी झालेली आहे. आज सोशल मीडियावर माझे मानलेले बहीण, भाऊ, नातेवाईक सगळे माझे इव्हन सोशल मीडियावरचे जे काही आहेत ते सगळे आहेत. फक्त मला आजी आहे. आजीशिवाय कोणी नाही आहे. सगळे नातेवाईक नावाला असतात. आई-वडील आपले असतील ना सर, तर अख्खं जग आपलं आई-वडील नसतील ना, तर आपले पण परके असतात. काका-काकू सुद्धा उभे करत नाही आई-वडील नसल्यावर. मला चांगलं माहिती आहे. मी ते दिवस भोगले त्यामुळे
मला ते आठवतं तर खूप त्रास होतो, की खरं आई-वडील असतील तर सगळे आपले. मग मी विचार करत होते आणि माझे असेच मानलेले बहीण-भाऊ होते सोशल मीडियावरून. मग असंच सहज एक दिवशी मी लाईव्ह आली आणि लाईव्हला माझे एक लक्ष्मण दादा म्हणून आहेत, त्यांच्याशी ओळख झाली. ते सारखं लाईव्हला यायचे आणि नॉनस्टॉप रोज लाईव्हला यायचे. एक दिवस त्यांचा चुकायचा नाही आणि जर मी लाईव्हला नाही आली ना, तर मी एक नंबर माझा व्हायरल केला होता सोशल मीडियावर. मी बिझनेस चालू केला होता. त्या बिझनेसबद्दल मी तो नंबर व्हायरल केला. तर त्या नंबर मला एक दिवशी लक्ष्मण दादाचा फोन आला. मला म्हणले, "बाळा आज लाईव्हला नाही आली." वयाने बरेच माझ्यापेक्षा मोठे आहेत. खरं तर त्यांना मी काका बोलायला पाहिजे कारण माझ्या इतकी मुलगी आहे त्यांना. तर मी दादा म्हणून त्यांना बोलायचे. लाईव्हला यायचे, दादा म्हणून बोलायचे, रोज लाईव्हला यायचे आणि एक दिवस त्यांचा फोन आला, की "बाळा आज तू लाईव्हला नाही आली." आणि त्या दिवशी माझं दुखत होतं. तर लक्ष्मण दादा मला बोलले, की "येऊ का मी? वहिनी पण आहे, असं विश्वास ठेव माझ्यावर. सगळे सारखे नसतात. वहिनी पण आहे म्हणजे माझी बायको पण आहे, वहिनी आणि मी येतो, तुला दवाखान्यात नेऊ आम्ही." तर मी त्यांना सांगितलं, "नको दादा," म्हणलं, तुम्ही बोलले तेच खूप झालं." पण असं नकळत आहे ना सर, काही लोकं काळजात बसतात. जसं काय ते आपले सख्खेच रक्ताचे मागच्या जन्मात होते काय कोणी आणि त्यांच्यासोबत बोलून एक मला अशी फिलिंग आली, की खरंच माझा सक्काच भाऊ आहे का? या पद्धतीने त्यांनी, "येऊ का बाळा? दुखतंय का तुझं? येऊ का मी? वहिनी पण आहे, घाबरू नको. मी काय म्हणजे सगळ्यांसारखं नाही. तू मला तसं समजू नको. माझी तुझ्या एवढी मुलगी आहे." असं जेव्हा ते मला बोलले ना, तेव्हा माझा त्यांच्यावर विश्वास बसला. पण जोपर्यंत आपण प्रत्यक्षात बघत नाही त्या व्यक्तीला, तर कसं हे करायचं ना, विश्वास ठेवायचा. मी म्हणलं, "ठीक आहे, तुम्ही बोलले तेच खूप झालं." आणि काय देवाच्या मनात होतं माहीत नाही. दुसऱ्या दिवशी आमची भेट पण झाली लक्ष्मणदादासोबत. ते पण अचानक झाली. ठरवून भेट नव्हतीच ती. काहीतरी त्यावेळेस नवदुर्गाचं हे होतं दांड्या गरबा असतं ना, त्यावेळेस मी गरबा खेळायला गेली होती आणि आम्ही एकाच ठिकाणी राहायला असल्यामुळे फक्त एवढाच विषय होता, की ते गोकुळ नगरला राहायचे आणि मी माऊली नगरला राहायची. तर आम्ही गरबा वगैरे खेळायला गेलो आणि तितक्यात ते पण तिथंच होते नशिबाने हं. आणि जेव्हा मी घरी जायला निघाली, तेव्हा त्यांनी मला ओळखलं आणि मग ते गाडीचा पिच्छा करत आले माझ्या. मला म्हणले, "ओळखलं का?" मी म्हणलं, "नाही." मयंकला म्हणले, "ओळखलं का?" आता ज्या व्यक्तीला मी कधी बघितलंच नाही, त्यांना कसं ओळखणार ना? ते फक्त लाईव्हमध्ये येत होते. त्यांचा फक्त डीपी वगैरे कमेंट्स नव्हता. दिसतात, हां, कमेंट्स फेस दिसायचे. दिसतच नाही. मग नाही म्हणलं, तर मला म्हणले, "लक्ष्मण दादा आहे." मग तेव्हा मी शॉक झाली. खरंच म्हणजे अशा पद्धतीने भेट झाली आमची खरं तर. आणि तिथून पुढे मग ते माझ्यावर लक्ष ठेवायला लागले. रोज लाईव्हला यायला लागले. जर मी लाईव्हला नाही आली, तर मला कॉन्टॅक्ट करायचे, की "का नाही लाईव्हला आली? काही दुखतंय का?" आणि मग काहीच दिवसांनी लगेच त्यांनी ठरवलं, की घरी आणायचं. कारण लोकं लाईव्हला असे कमेंट करायचे ना सर, की करिश्माताई म्हणजे चांगल्यासाठीच करायचे माझ्या, की "करिश्माताई असं अनोळखी लोकांवर तू विश्वास ठेवू नको, कोणालाही भेटू नको, कोणालाही बोलू नको आणि तुला तर माहिती पुरुष कसे असतात." तर मी त्यांना सांगायची, की "ठीक आहे, मी माझ्या याच्यामध्ये आहे." पण ही गोष्ट लक्ष्मणदादाच्या मनाला खूप लागली. कारण ते तसे नव्हते, की सगळेच पुरुष सारखे नसतात हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. त्यांना बायको होती, फॅमिली होती. माझ्या इतकी 2 मुली आहेत, त्यांना 1 मुलगा आहे. तर त्यांचा असा विचार होता, की "करिश्मा, हे जे लोकं बोलतात ना तुला, की याच्या संग नको बोलू, त्याच्या संग नको बोलू, तर तुला आहे ना माझ्या घरी इन्व्हाईट करायचं आहे," म्हणे. "माझी बायको आहे का नाही, लेकरं आहेत का नाही, माझी फॅमिली, घर-संसार आहे का नाही माझं, मला ते तुला दाखवायचं पण मी त्यांना हो, हो करत गेली. असे 2-3 हप्ते गेले आणि मग मला असं वाटलं, की नाही कोणावर तरी विश्वास करून बघायला पाहिजे आणि कोणाला तरी आपण आपलं मानून चाललं, तर कसं आहे मानलेले का असोना. काही-काही नाते सगळेच असं नाही, की मानलेले नाते वाईटच असतात. काही-काही निघतात वाईट, पण काही-काही चांगले पण असतात. मग मी एक दिवशी डोळे बंद केला आणि स्वामींवर विश्वास ठेवला. म्हणलं, काही झालं तरी आज आपल्याला लक्ष्मणदादाच्या घरी जायचंय आणि सोबत माझा मुलगा होताच. मुलगा पण म्हणायचा, "चल ना मम्मी एकदा जाऊन येऊ, बघून तर येऊ." कारण लक्ष्मणदादा म्हणजे दिसायला फक्त साधे भोळे गरीब आहेत बरं का. पण ते साधे भोळे गरीब नाही. खूप मोठा माणूस आहे. खरंच सांगायचं तर माझी हैपत पण नाही त्यांच्यासमोर उभं राहायची. खूप मोठा माणूस आहे लक्ष्मणदादा. पण माझ्यासारख्या अनाथ गरीब मुलीला त्यांनी सहारा दिला, एक बहीण म्हणून आधार दिला ना, ते त्यांचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. एवढं काही त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे. मग मी विश्वास ठेवून त्यांच्या घरी गेली आणि खरंच त्या दिवशी त्यांच्या मुलीचा बर्थडे होता. त्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेली होती आणि मी सगळं बघितल्यानंतर परत एकदा विश्वास ठेवला, की हां, सगळेच पुरुष सारखे नसतात. काही खरं बोलणारे पण असतात. तेव्हापासून मी खरं अगदी मनापासून त्यांना भाऊ मानलं आणि तेव्हापासून त्यांनी मला वहिनी पण दिसल्या तेव्हा त्यांच्या घरी गेल्यानंतर. तर तेव्हा त्यांनी मला एकच सांगितलं, की "करिश्मा इथून पुढे घाबरू नको. तू स्वतःला एकटी समजू नको. आम्ही आहे तुझ्या पाठीशी." तेव्हा एक असा भक्कम आधार वाटला आणि ज्यावेळेस मग मी रोज तर लाईव्ह यायची, पण माझ्या मनामध्ये एक विचार यायचा, की खरंच आपण लग्नाचा निर्णय पुढे घ्यायला पाहिजे का? त्यावेळेस मी हा निर्णय घेतलेला. पण विचार केला, की त्या निर्णयामध्ये आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करणारा पाहिजे ना. मग मी असा विचार केला, म्हणलं आता लक्ष्मण दादा आहेत.
लक्ष्मण दादाला आपण भाऊ मानलेलंच आहे ना, मग त्यांना 2 शब्द विचारून बघावं त्यांचं काय मत आहे यावर. मग मी एक दिवशी दादाला सांगितलं, म्हणलं, "दादा, असा-असा विषय आहे, सगळेच मला लग्न कर म्हणतात. लग्न तर मला पण करायचं आहे म्हणलं खरं तर, कारण मुलाकडे बघून मला असं वाटतं त्यालाही बापाची प्रेमाची गरज आहे आणि माझी काही हे वय आहे का एकटं राहायची आणि मी पुढं कसं संघर्ष काय करणार? आत्ता माझा संघर्ष चालू आहे. पुढं जर माझ्याकडून नाही झालं, तर मग मी काय करणार? आणि पुण्यासारख्या ठिकाणी राहणं सोपं नाही." हे मी त्यांना सांगितलं. म्हणजे व्यवस्थित मी त्यांच्याशी चर्चा केली. माझ्या आयुष्याबद्दल सगळी कहाणी त्यांना सांगितली, की "दादा," म्हणलं, "माझ्यासोबत सुरुवातीपासून अशा नाही अशा-अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आता तुम्ही मला वहिनी दादा भेटले, तर खरंच मला तुमच्याकडं बघून असं वाटतं, की तुमच्यामध्ये माझा मी सक्काच भाऊ शोधते." तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी मला सांगितलं, की म्हणे, "करिश्मा, खरंच तू निर्णय घ्यायला पाहिजे. तू लोकांचा विचार करू नको. माझं ऐक. घरी ये, वहिनी, तू, मी बसून आपण डिस्कस करू" म्हणले. मग त्यावेळेस मी विचार केला. म्हणलं, चला आता पुढचा निर्णय घ्यायचाच आहे. मग काय म्हणतात वहिनीचे, तसं पाहायला गेलं ना मित्रांनो, तर आमच्या वहिनी खूपच साध्या भोळ्या आणि गरीब आहेत. आणि खरं तर एक बाई एका बाईला मागे खेचते. पण आमच्या वहिनींनी तसं नाही केलं बरं का. आमच्या वहिनी खरंच खूप महान आहेत. त्यांनी जर लक्ष्मण दादाला सपोर्ट केला नसता, कुठली तुमची मानलेली बहीण, कशाला सोशल मीडियाच्या बायकाच्या नादी लागता, असं जर त्यावेळेस नवऱ्याला बोललं असतं. फॉर एक्झाम्पल लक्ष्मण दादाला वहिनी बोलले असते, की तुम्ही त्या बाईला सपोर्ट करायचं नाही म्हणजे मला. तर होऊ शकतं लक्ष्मणदादा पण मागं हटले असते. पण वहिनीनी तसं नाही केलं. उलट वहिनीने लक्ष्मणदादाला असं सपोर्ट केला, की त्यांना आई-वडील नाहीत ना, आपण त्यांचं चांगलं करून देऊ. म्हणजे खूप कमी बाया असतात बरं का अशा जगामध्ये. खरं तर आमच्या वहिनीचे उपकार मानले तेवढेच कमी आहेत. लक्ष्मणदादाला वहिनीनी साथ दिली आणि लक्ष्मणदादांनी मला साथ दिली. त्यामुळे आज माझं आयुष्य चेंज झालेलं आहे. लक्ष्मणदादांनी मला समजावून सांगितलं, की "करिश्मा, तू पुढचा निर्णय घे आणि जर तुला खरंच मुलगा बघायचा आहे, तर तू एकटी जाऊ नको कुठे. आम्हाला सांग, आम्ही नक्की येऊ तुझ्यासोबत मुलगा बघायला आणि आम्ही स्वतः तुझं लग्न लावून देऊ." आणि जसं ते बोलले ना, त्याच प्रकारे त्यांनी केलं बरं का सर. वाह! लोकं भरपूर कमी आहेत असे जगामध्ये. बोलतात एक, करतात एक, पण भरपूर असे कमी आहेत, की जे बोलतात ते करून दाखवतात. करून दाखवतात. त्यावेळेस खरं थोडासा माझा पुरुष जातीवर विश्वास बसला आणि तिथून पुढे मी लग्नाचा निर्णय घ्यायला सुरुवात केली, की लक्ष्मण दादासारखा सख्ख्या भावासारखा माणूस मला भेटलाय, तर होऊ शकतं एक चांगला जोडीदार पण मला भेटेल. मग त्यावेळेस लक्ष्मण दादांनी जी समजूत काढली माझी, त्यावेळेस मी पुढचा आयुष्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज मी सुखी आहे. ज्यावेळेस तुम्ही मुलं पाहायला चालू केली, Instagramवरती तुम्हाला डी-एम्स वगैरे येत होते. तुम्ही लाईव्हमध्ये सांगत होता, की आज ह्या मुलाला भेटणार आहे. तर तुम्हाला कशा प्रकारचे मुलं भेटत गेली आणि ते तुम्हाला काय डिमांड करायचे? खरं सांगायचं तर जेव्हा लग्नाचा विषय मी घेतला ना, तेव्हा लक्ष्मण दादा मला बोलले होते, की "तुझे आई-वडील आणि दादा-वहिनी म्हणून आम्ही कायम तुझ्या सपोर्टला उभे राहू. तू फक्त निर्णय घे पुढचा आणि मुलं बघ. जो मुलगा तुला आवडेल, तुला वाटेल, कारण तू तेवढी सक्षम आहे, की तू मुलगा चांगला-वाईट ओळखू शकते. जो मुलगा तुला आवडेल त्या मुलाशी आम्ही तुझं लग्न लावून देऊ." इथपर्यंत तर मला त्यांनी प्रॉमिसच केलं होतं एक प्रकारे. पण आता मुलं बघायचं. मग मी लक्ष्मण दादाला कसं म्हणू, की आज मी हा मुलगा बघायला जाणार आहे, तर तुम्ही येणार का? कारण शेवटी आता मानलं होतं त्यांना. शक्य असते तर पटकन बोलता आलं असतं. हं. आता मानलं होतं आणि नवीन-नवीनच आमचं नातं होतं. त्यामुळे मी अशी डायरेक्ट पण बोलू शकत नव्हती, जरी त्यांनी मला बोलले. पण मग मी एक विचार केला. म्हणलं आधी आपण भेटून बघू. मुलगा जर योग्य वाटला, तर मग त्या मुलाला लक्ष्मण दादापर्यंत न्यायचं. मग मला डी-एम यायचे, तर त्याच्यातूनच मी 2-4 मुलं बघितले. वैयक्तिक स्वतः बघितले. कारण शेवटी माझ्या मागं-पुढं कोण नसल्यामुळे नाईलाज मला मुलं स्वतःच बघावं लागले. आणि ज्यावेळेस मी मुलांना भेटायला जायची ना, जास्त नाही 2, 3, 4च मुलं बघितलीत मी. ज्यावेळेस मी मुलांना भेटायला जायची, तर त्यांच्या अपेक्षा अशा असायच्या. आता लग्न म्हणल्यावर अपेक्षा मुलीच्या पण असतात, मुलाच्या पण असतात. हो. तर त्यावेळेस ते मुलं असं म्हणायचे, की "तुझ्या मुलाला सोडून दे किंवा त्याला हॉस्टेलला टाकशील का लग्नानंतर?" किंवा बरेच म्हणजे असं पण व्हायचं त्यांचं, की "हा तुझा मुलगा आहे, ठीक आहे, एक्सेप्ट करून त्याच्यानंतर आम्हाला आमच्या 2 मुलं पाहिजे." इथपर्यंत ते बोलायचे. मग मी एक विचार केला, जेव्हा मी माझ्या मुलासाठी जगतेय, जगते तर मी माझ्याच मुलासाठी ना आणि मी लग्न पण माझ्या मुलासाठीच करणार आहे. डिसिजन मी लग्नाचा मुलामुळेच घेतलेला होता, की त्याला वडिलांचं प्रेम भेटावं आणि जे कमी मी त्याचे भरून काढू शकत नाही, ते माझा जोडीदार भरून काढेल किंवा मी आज एवढं नाही कमवू शकत, त्याच्या ते गरजा, बापाचं प्रेम, लाड, शिक्षण, त्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत, ते सगळं माझा जोडीदार पुरवेल, ह्या अपेक्षा माझ्या होत्या. पण पुढच्याच्या अपेक्षा माझ्या मुलावरच येत असतील, की मुलगाच नकोय, मुलाला हॉस्टेललाच टाक किंवा मुलाला सोडूनच दे, कुठल्या अनाथ आश्रममध्ये टाक, इथपर्यंत सुद्धा काही-काही लोकं बोललेले आहेत. तर ते मला एवढं वाईट वाटायचं, की असं वाटलं होतं, मी परत खचून गेली, की नाही म्हणलं लग्न हा विषय आपल्या बाबतीत होणारच नाही, होऊच शकत नाही. कारण ज्या अपेक्षा आहेत मुलांच्या, त्या अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकत. म्हणजे लग्न करायचं, पण जबाबदारी नको. हां,
मुलगा नकोय त्यांना. लग्न हं, माझ्याशी करायचं. मी आवडते, माझा स्वभाव आवडते, मी खंबीर आहे हे त्यांना माहिती असायचं. हं. पण मुलगा नकोय. आम्ही दुसऱ्याचा मुलगा का सांभाळू? दुसऱ्याच्या मुलाला आम्ही आपलं नाव का देऊ? इथपर्यंत बोलायचे ते. मग ज्यावेळेस असं बोलायचे ना, मग मी आहे सर जशाला तशी. मग मी त्यांना स्पष्ट सांगायचे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर लग्न केलं आणि तुम्हाला मुलंच नाही झाले, तुम्ही नाविलाज मग तुम्ही अडॉप्ट करणार. करणार की नाही? मग जर तुम्ही असं करा ना, की तुम्ही जिच्याशी लग्न करताय तिच्या मुलाला आपलं मुलगा मानून समजा ना. उद्या तर तुम्हाला तिच्यापासूनच तुमचा मुलगा होणार आहे ना. पण जेव्हा जर नाहीच झालं, तर तुम्हाला अडॉप्ट करावं लागणार आहे. मग मी हे डायरेक्ट तोंडावर बोलायची. जर तुम्हाला पटत असेल तर ठीक आहे. मी माझ्या मुलाला सोडू शकत नाही, कारण माझं आयुष्यच मुलासाठी आहे आणि खरं तर मी माझ्यापेक्षाही जास्त मी माझ्या मुलासाठी लग्न हा निर्णय घेतलेला आहे आणि माझ्या मुलासाठीच मी लग्न करत आहे, की त्याचं भविष्य पुढं चांगलं जावं. सो पाठीमागं आपण जाऊयात थोडं. ज्यावेळेस तुमचा डिव्होर्स झाला, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्याजवळ ठेवायचा निर्णय का घेतला? कसं आहे ना सर, लहान मुलांना आई आणि वडील दोघंही गरजेचे असतात. पण जर असं येत असेल ना, आईच असेल किंवा वडीलच असेल, तर कधी पण मुलं आईकडेच राहायला पाहिजे. कारण आईच मुलांना संस्कार शिकवते. आईच मुलांचा चांगला सांभाळ करू शकते. कारण बापाचं काम असतं कमवून आणणं आणि बापाचं प्रेम हे कधी दिसत नसतं बरं का सर. आईचं प्रेम दिसतं. आई रडू शकते, आई प्रेम दाखवू शकते. पण वडील तसं नाही करू शकत. आणि खरं तर त्याचा वडील जर योग्य असता, तर 100% मी मुलाला त्याच्याकडे सोडलं असतं. पण एक असं सीन होतं ना माझ्या नजरेपुढं, की मला असं वाटायचं, मला आई-वडील नव्हते. वडील माझे अपंग होते, जसं की मी आधीच्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. मग वडील असूनही नसल्यासारखेच होते मला, कारण माझ्या पप्पाला मुकेबहिरे होते. बोलताही येत नव्हतं, ऐकता येत नव्हतं आणि प्लस चालताही येत नव्हतं. अपंग पायानी सुद्धा हँडिकॅप होते ते. त्यामुळे मग मी विचार केला, की आई-वडील नसल्यानंतर मुलांचे कसे हाल होतात. बहीण-भाऊ पण नव्हते मला, त्यामुळे बहीण-भाऊ नाहीत, आई-वडील नाही. मग आपल्या मुलाचं कसं होईल? म्हणजे जसं माझं झालं, मी जो त्रास काढलेला आहे, हा समाज कसा बघतो ना, ज्याला आई-वडील नाहीत त्या लेकराला, हे मला चांगलं माहिती आहे. मला अनुभव आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाला सोडलं नाही सर. कारण मला एकच वाटायचं, मला आईचं प्रेम नाही भेटलं, पण माझ्या मुलाच्या बाबतीत असं होऊ नये. त्यामुळे मी माझ्या मुलाला माझ्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. ओके. म्हणून तुम्ही त्याचं शिक्षणही स्वतःच्या पायावरती करणार आता आणि त्याचे सगळं. वडील जर राजीच नव्हते सर त्याचं हं, शिक्षण करायला म्हणा किंवा हं. त्यांनी स्पष्ट सांगितलं डिव्होर्सच्या टायमिंगला सुद्धा मी त्यांना मी स्वतःहून त्यांना सांगितलं होतं, की तुम्हाला जर मुलाला भेटायचं असेल, बोलायचं असेल, तुमचा रुपया नको, पण तुम्हाला जर मुलाला भेटायचं असेल, बोलायचं असेल, तर तुम्ही बोलू शकता, भेटू शकता. ही मी परवानगी स्वतः दिलेली होती. कारण जेवढं मुलावर आईचा अधिकार आहे, तेवढा बापाचा सुद्धा असतो. पण तोच व्यक्ती पुढून म्हणतोय, "मला गरज नाहीये, मी भेटणार नाही, मी बोलणार नाही आणि माझ्याकडून मी काही देणार सुद्धा नाही." तर मी काय अपेक्षा ठेवू? मग मी माझ्या मुलाला घेतलं आणि निघून आले. डिव्होर्स झाला, विषय संपला. आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, की इथून पुढं मुलाची जिम्मेदारी माझी नाही, मुलाची जिम्मेदारी पूर्ण तिची लग्नापर्यंत, शिक्षणापासून लग्नापर्यंत सगळी जिम्मेदारी तिची आणि मुलगा मला नाही भेटला, नाही बोलला तरी चालते आणि माझं भविष्यात जरी मी प्रॉपर्टी कमवली किंवा काही झालं माझं असतं, तर मी मुलाला ₹1 सुद्धा त्यातला देणार नाही. मग असं बोलणारा बाप काय कामाचा? जो सांभाळूच शकत नाही, मग त्याच्याजवळ ठेवून मी का त्याला गुंडा बनवू? बरोबर. एक आदर्शवान चांगला मुलगा घडवणं हे आईच्या हातात असतं, बापाच्या नाही. हं, कारण आधीच्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत. हं. पण खरं सांगायचं तर मी मुलाला जर त्याच्या बापाकडे सोडलं असतं, तर माझा मुलगा पाहिजे तसा घडलाच नसता. मी हे पाहिलेलं आहे, की मयंक तुमच्याजवळ खूप हॅपी आहे. म्हणजे हो, खूप सतत आनंदीच असतो तो. हो. आणि मला आता हा प्रश्न विचारायचा आहे, की त्यांनी तुम्हाला कधी विचारलं नाही का? वडिलांची आठवण येते किंवा असं काय? किंवा त्याला असं कधी वाटलं का? फील झालं का तुमच्याजवळ असताना? खरं सांगायचं ना सर, लहान लेकरं आजकालचे जे आहेत ना, त्या पटकन काही गोष्टी कॅप्चर करतात. त्यांना आजकाल जास्त म्हणजे आजकालची जी मुलं आहेत ना, त्यांना लगेच जास्त कळायला लागतं बरं का, हं, लवकर कमी वयामध्ये. हं. तर माझा मुलगा 4 वर्षाचा होता तेव्हापासून त्याला सगळं कळतंय. आणि हे सगळं त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, की आपल्या पप्पा मम्मीमध्ये काय चाललेलं आहे, कसे वाद होतात, ह्या सगळ्या गोष्टी सतत त्याच्या डोळ्यापुढे व्हायच्या. त्यामुळे त्याला समजलं आणि ज्यावेळेस डिव्होर्स झाला ना, त्यावेळेस बराच कळता होता. आज माझा मुलगा 7-8 वर्षाचा आहे. डिव्होर्स झाला, आता डिव्होर्स होऊन 1-1.5 वर्ष झालेलं आहे. त्यामुळे त्याला सगळं कळतं. तर त्याला हे कळतंय, की जेव्हा डिव्होर्स झाला, तेव्हा पप्पा बोलले, की "मला नकोय मुलगा, घेऊन जा. हं. त्याची काही गरज नाहीये. माझं मी बघेल, त्याला घेऊन जा." तर त्यावेळेस त्या गोष्टी त्याने असं म्हणजे समोरासमोर ऐकल्या. त्याच्या अच्छा. डोक्यावर त्या गोष्टींनी एवढा परिणाम केला, की आज माझा मुलगा मला बोलतो, म्हणजे आधी पण बोलायचा जेव्हा मी एकटी होती, की "मम्मी, पप्पा गंदे आहेत.
पप्पा नको आपल्याला, मला नेलं नाही, मला काहीच दिलं नाही, असं तो बोलतो. आणि तू माझ्यासाठी, तू मला लहानाचं मोठं केलं, तू मला हाताने खाऊ घातलं, तू माझी अंघोळ घातली. आता लहान लेकरांचं बोलणं कसं असतं, हम्म. तू माझी मालिश केली ना माया. मम्मी, हां, तू माझी मालिश केली ना मम्मी, तू माझी अंघोळ घातली ना मम्मी, तुला काहीच नव्हतं येत तरी केलं ना मम्मी. कारण आता मी बोलून दाखवते ना सारखं व्हिडिओमध्ये, की मित्रांनो मला काहीच येत नव्हतं तरी मी माझ्या मुलाचं केलेलं आहे, करायला कोण हम्म. नव्हतं. तर ते सगळं ऐकतो, लक्ष ठेवतो आणि मला बोलतो, मम्मी तुला काही येत नव्हतं तरी तू केलंय माझं, मम्मी तू माझं शिक्षण करते, आपल्याजवळ पैसे कमी आहे तरी तू माझं शिक्षण करते, पप्पानी मला काहीच दिलं नाही, नको पप्पा तू चांगली आहे, तू मला आवडते, असं बोलतो माझा मुलगा. नाही, ही गोष्ट तेवढी आणि खरं. कधीच त्याने त्याच्या बापाची आठवण नाही काढली. हम्म. तो मला नेहमीच बोलत राहतो, की "मम्मी मी मोठा झालो ना तरी तुला सोडून नाही जाणार. मम्मी मी तुझ्याजवळच राहणार. मम्मी मी काम करीन ना तेव्हा आपण स्वतःचं घर घेऊ. मी गाडी घेईल, थार घेईल." इथपर्यंत बोलतो माझा मुलगा. जे तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवर बघायला मिळेलच. ऍक्च्युली ही गोष्ट खरी आहे. लहान मुलं ज्यावेळेस असतात ना आणि त्यावेळेस लहान मुलं असतात ना आणि त्यावेळेस ती सिच्युएशन बघतात, घरातले वाद आणि सगळे भांडण वगैरे हं. मुलांच्या लक्षात राहतं. बरोबर आहे. माझ्या सुद्धा लक्षात आहे. खूप आजकाल म्हणजे खूप कॅप्चर करतात मुलं. लहान म्हणजे आता मी एवढा मोठा झालेला आहे, त्याचे परिणाम आज पण आहेत माझ्यावरती. होतात. मी पर्सनल गोष्टीवरून सांगतोय. पण मला माहिती आहे की लहान मुलांवरती खूप मोठे परिणाम होतात. मुलं हे करतात. पण मी खरंच खुश आहे की आपल्याला वाटतं मयंक एवढा खुश असतो. मी बऱ्याच तुमच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे. मी त्याला पर्सनली पण भेटलेलो आहे. पण मला खरंच भारी वाटतं की तो खूप खुश आहे. तो आनंदी आहे. म्हणजे असं बरोबर. चेहऱ्यावरती 1% ही कुठं कुठं सुद्धा हे नाही दिसणार. मी आणि कशाची खरंच कमी करत नाही ना. तुम्ही त्याला परिस्थिती कशीही असो, आज पैसा असो नसो ती नंतरची गोष्ट. पण आपल्या मुलाला जे सुख द्यायचं असतं, ज्या पद्धतीनं वाढवायचं असतं, तुम्ही खरंच त्या पद्धतीनं वाढवताय. मग मी ती एक आई म्हणून माझं कर्तव्य कुठेही चुकत नाहीये सर. हं, माझ्याकडून जेवढं होतंय, मला तर कोणी शिकवायला पण नव्हतं. आईचं प्रेम कसं असतं मला हं. माहिती सुद्धा नाही. तरी सुद्धा मी लोकांचं बघून बघून मुलांना कसं सांभाळायचं, कसं मोठं करायचं, कसं जीव बरं. लावायचं, कसं त्यांचं शिक्षण करायचं, ह्या गोष्टी मी बघून बघूनच करत आलेली आहे. पण आता जे तुमचे मिस्टर आहेत, त्यांची आणि तुमची भेट कशी झाली मग? आता खरं सांगायचं तर जसं की मी आधीच सांगितलं तुम्हाला, अक्षरशः सोशल मीडियाचेच लोकं माझे सगळं काही आहेत. पण त्या हं, सोशल मीडियामुळेच माझी लाईफ चांगली झालेली आहे. हं. आणि खरं तर त्यांची आणि माझी भेट या सोशल मीडियामुळेच झाली. बरं. जसं की आपला पॉडकास्ट आला होता, तर तो हं. पॉडकास्ट त्यांनी सुद्धा बघितला होता. आणि बरं. तो पॉडकास्ट एकदा नाही चारदा बघितलं बोलले ते. म्हणजे हां. सारखं बघितलं आणि त्याच्यामधून सगळ्या गोष्टी त्यांनी कॅप्चर केल्या, की कशामुळं हिच्या लाईफमध्ये काय झालेलं आहे. आणि असतं ना एखादा माणूस खूप समजदार असतो, तेव्हा तो त्या गोष्टीवर विचार करतो, की अरे ही जर माझी बायको असती, तर मी हिला कशाची कमी केली नसती, असं केलं असतं, मी असं वागलं नसतो. तर हे विचार त्यांच्या मनात यायला लागले आणि त्यांना त्यांचं म्हणणं हे होतं आधी, की जसं मला विश्वास नाही ना जगावर, तसं त्यांचाही मुलींवर विश्वास नव्हता, खरं अच्छा. तर. ते म्हणायचे मुली लग्न करतात आणि होतं बरं का असं बऱ्याच ठिकाणी. मुली लग्न करतात, 4-8 दिवस राहतात, येतात आणि मग नंतर ते सोनं, नाणं, दागिने घेऊन पळून जातात. अशी भरपूर तुम्ही न्यूजसुद्धा बघितली असणार आणि असं रिअल लाईफमध्ये सुद्धा होतं बरं का. तर तसंच त्यांना भीती वाटायची, की लग्न करू की नको? पुढच्या आयुष्याचा निर्णय म्हणजे ऐन त्यावेळेस ते लग्नासाठी मुलगीच बघत होते. आणि विषय काय झाला, आपला पॉडकास्ट झाला आणि दिवाळीनंतर मी एक बिझनेस ओपन केला, अगरबत्तीचा. तुम्हाला माहिती असेल. हो. तर त्या अगरबत्तीच्या बिझनेसमध्ये त्यांना ते बॅचलरमध्ये राहत होते. आत्ता हं, जे ते काम करतात ना, जास्त डीपमध्ये नाही सांगणार, पण त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. हं. त्याच्यामध्ये मग ते बॅचलरमध्ये राहायचे. कारण इकडे पुण्याला जास्त कोण नाहीत त्यांचे, सगळे गावाकडे आहेत. तर जेव्हा ते बॅचलरमध्ये राहायचे आणि त्यांना अगरबत्तीची गरज पण नव्हती. ते फक्त माझे लाईव्ह बघायला यायचे. जसे लक्ष्मण दादा मला लाईव्हवरून भेटले ना, हे पण लाईव्हवरूनच भेटले. तर लाईव्ह हं. बघायला यायचे आणि त्यांनी सगळा अभ्यास केला होता माझ्या बाबतीमध्ये. लक्ष ठेवून होते ते, की कसं, काय. मग त्यांना माझा स्वभाव वगैरे, बोलणं, सगळ्या गोष्टी आवडल्या, सगळ्या गोष्टी पटल्या. त्यांना वाटलं, की ही मुलगी चांगली आहे, फक्त हिला लोकं चांगले भेटले नाही. हे त्यांची मानसिकता होती त्यावेळेस. मग तेव्हा मला बोलले, की "मॅडम मला अगरबत्ती घ्यायची." कारण मी अगरबत्तीचा बिझनेस स्टार्ट केला होता. हं. "तुम्हाला कुठं कॉन्टॅक्ट करू?" म्हणले आणि मी जेमतेम एक नवीन नंबर घेतला होता, जो फक्त माझ्या बिझनेससाठी ठेवणार होती. तर तो नंबर मी सगळीकडे व्हायरल केला आणि त्या थ्रू त्यांना तो नंबर भेटला माझा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, की वर्ष झाला मी प्रयत्न करतोय तुझ्याशी बोलायचे, की ही कशी भेटेल, कशी बोलेल, कसं मी प्रयत्न करू, काय करू? मी डी-एम केलो म्हणे. पण साधे हाय हेलोच केलो कारण जास्त काही डी-एम केलं तर तू डायरेक्ट तुला सवय होती, की तू स्क्रीनवर कमेंट लावायची, "हा बघा, हा मला असा बोलला." असे तू व्हिडिओ काढायची डायरेक्ट. असं ते बोलले मला. हं, हं. आणि मग नंतर बोलले, की "तुला कॉन्टॅक्ट करण्याचा हा एकमेव पर्याय होता, की मला आता अगरबत्ती घ्यायची." जेव्हा की मला गरज नाहीये अगरबत्तीची. हं. मग मी म्हणलं, "अगरबत्ती घ्यायची." म्हणली, की "ही
बरोबर भेटेल आणि मग मी म्हणजे त्यांनी मला सांगितलं, की "मॅडम मला अगरबत्ती घ्यायची." मला कॉन्टॅक्ट केला. हं. WhatsAppला अगरबत्ती पाहिजे आणि मी पुण्यातच राहतो, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटून अगरबत्ती मी घेऊन जाणार आहे. आणि त्यांना गरज नसताना त्यांनी 1 नाही, 2 नाही, डायरेक्ट 12 पॅकेट घेतले अगरबत्तीचे. बापरे! जेव्हा की गरज नव्हती. त्यांना वाटलं हिला सपोर्ट पण होईल आणि हे जास्त क्वांटिटी आहे त्याच्यामुळे ही भेटेल पण. एका अगरबत्तीसाठी मी भेटली नसती. ₹65 काहीतरी मी ते विकायची. तर ते ₹65 साठी मी कशाला भेटायला जाणार ना. मला काहीतरी फायदा होईल तेव्हाच जाणार. मग मी बिझनेस केलाय म्हणल्यावर मग कसं करायचं? तर त्यांनी असं ठरवलं, की हिच्याकडून जास्त पॅकेट विकत घ्यायचे आणि मग ही भेटायला येणार. तर तसंच त्यांनी त्याच दिवशी एक मुलगी बघायला गेले होते. आणि त्यांची मानसिकता अशी होती, की सिंगल मुलगी जर म्हणजे लग्न केली, आणली आणि ती काही दिवस राहते, नाही राहत किंवा नाही पटली किंवा काही भांडणं झाले आणि गेली सोडून किंवा डिव्होर्स असा विषय झाला आणि सध्या तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये डिव्होर्स हे प्रकरण एवढे वाढलेले आहेत ना सर, की हो. छोट्या-छोट्या गोष्टीवर लोकं सोडून जातात. कारण त्यांना कोणाचा विचार नसतो. त्यांच्या पाठीमागे कोण नसतं. आपण कसं आता स्त्रियांचं कसं आहे, ते आपल्या मुलांचा विचार करतात, की आपण जर इथून गेलो तर कसं होणार? मुलांचं कसं होणार? हं. पुरुष पण असतात विचार करणारे मुलांचं. त्यामुळे ते प्रकरण कमी होतात. पण जे सिंगल आहेत ना, ज्यांना मुलंच नाही, त्यांचे डिव्होर्सचे प्रकरण एवढे वाढलेले आहेत, की आवडलं तर राहायचं, नाही तर निघून जायचं. हो. हां, तर मग त्यांना पण तसंच वाटलं. मग त्यांनी म्हणजे सुरुवातीपासूनच मला सांगितलं, की मी एक अशी मुलगी बघत होतो लग्नासाठी, की जिला एखादं मूलबाळ असेल, जेणेकरून तिला गरज असेल आणि खरंच तिला आई-वडील वगैरे नसतील, अशा व्यक्तीचा मला आधार बनायचा आहे. हे माझं म्हणजे मनापासूनच वाटत होतं, की लग्न हा निर्णय जेव्हा मी घेतलो, तेव्हा मी असाच विचार केला, की अशाच मुलीशी लग्न करायचं, जिला खरंच गरज आहे, जेणेकरून तिनं आयुष्यभर आपल्याला साथ दिली पाहिजे. हां. मग ज्या दिवशी ते अगरबत्ती घ्यायला येणार होते, त्याच दिवशी एक मुलगी बघायला गेले होते आणि हं. तिला पण एक मुलगी होती. म्हणजे तिचा पण डिव्होर्स झालेला होता पुढच्या व्यक्तीचा. तिला एक मुलगी होती. हं, हं. पण काही कारणास्तव यांनी नकार दिला, की त्यांनी तो विषय आपल्याला महत्त्वाचा नाहीये, पण हं. त्यांचं नाही जुळलं. हं. आणि त्यांनी मला सांगितलं, "मॅडम मी इथं पोहोचलोय, तुम्ही या अगरबत्ती घेऊन." हं. मी गेली आपल्या अगरबत्ती घेऊन. माझ्या मनी नाही, ध्यानी नाही, माझ्या मनात काहीच नव्हतं सर, की म्हणजे हं. पुढचा व्यक्ती कोण आहे, कसा आहे, मला काहीसुद्धा माहिती नव्हतं. मी आपला बिझनेस म्हणून आपली अगरबत्ती घेऊन गेली द्यायला. आणि त्यावेळेस ते समोर बसले, थोडं 5 मिनिट बसले असं माझ्यासमोर. म्हणले, "मॅडम कॉफी, चहा वगैरे काय घेणार?" हां. मग त्यावेळेस मी त्यांना मला लस्सी आवडते जास्त, त्यामुळे मी त्यांना लस्सी बोलली. हं. लस्सी घ्यायची. मग आम्ही दोघांनी लस्सी घेतली आणि मी खूप घाईमध्ये होती, कारण दुसरे पण ऑर्डर द्यायचे होते मला, पॅकिंग करायची होती आणि सारखी त्यावेळेस माझी एवढी धावपळ होती ना, हं. पॅकिंग करायचे, पोस्टात नेऊन टाकायचे, मुलाकडे पण लक्ष द्यायचं, त्याच्याही शाळेचा टायमिंग असतो, घरातलेही कामं आवरायचे, एवढं सगळं एकट्या बाईने कसं हँडल करायचं नाही का? बरोबर. आणि हे धावपळ माझी अशी त्यांना डोळ्यापुढे दिसत होती, की मी किती घाईमध्ये आहे. त्यांच्यासोबत त्यांना अगरबत्ती द्यायला आली, मी त्यांच्यासोबत बसली आहे आणि लस्सी घेते, तरीसुद्धा माझे कॉल चालू आहेत, की हां, ठीक आहे, ऑर्डर बुक केली, तुमचा ॲड्रेस पाठवून ठेवा. हे चालू होतं माझं. हां. मग ते त्यांना दिसलं, की खरंच ही मुलगी आहे ना, कष्टाळू आहे, करणारी आहे, पण हिला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे आणि ते डायरेक्ट काहीच विचार केला नाही त्यांनी. ते मला म्हणले, "मी घुमवून फिरवून बोलणार नाही. माझा स्वभाव असा डायरेक्ट बोलायचा आहे." हं. मग त्यांनी मला डायरेक्ट बोलले, "लग्नाचा काय विचार आहे?" हं. मी डायरेक्ट लग्न हां, समोरासमोरच. मला डायरेक्ट बोलले हां. लग्नाचं. "ओ मॅडम, मी बोलतोय तुमच्याशी काहीतरी, मोबाईल खाली ठेवा." कारण आता माझे कामच सगळे मोबाईलवर आहेत म्हणल्यावर मला मोबाईल बघायला लागायचं. तर मी हां. फक्त असं बोलायची आणि मोबाईलमध्ये सगळं लक्ष माझं. हं. "ओ मॅडम, मी तुमच्याशी काहीतरी बोलतोय, मोबाईल खाली ठेवा." असं बोलले एकदम कडक आवाजात. हां. तेव्हा मी थोडंसं घाबरल्यासारखं म्हटलं, "का असं बोलायला लागले?" जेव्हा मी मोबाईल खाली ठेवला. मग मला म्हणले, "लग्नाचा काय विचार आहे?" हं. मग असं बोलल्यावर मी म्हणजे मला शब्द सापडत नव्हते ना, मी काय बोलू? मला काही समजत नव्हतं. म्हटलं, "हे असं का बोलायला लागले?" हं. मग मी आत्ताच मुलगी बघून आलो म्हणले, पण मला काही ते पटलं नाही. मग मी तुमचे व्हिडिओ बघतोय म्हणले भरपूर हं. दिवसापासून हं. आणि त्यांनी असं काही त्यावेळेस व्यक्त केलं नाही, की माझं तुमच्यावर प्रेम आहे किंवा क्रश आहे, आवडतं, असं काहीच बोलले नाही ते मला. मग डायरेक्ट म्हणले, "लग्नाचा काय विचार आहे? मी घुमवून फिरवून बोलणार नाही. तुमची जर तयारी असेल तर मी कॅपेबल आहे." म्हणले. "जे तुमच्या अपेक्षा आहेत ना, त्या मी लाईव्हमध्ये बघत असतो." म्हणले. कारण मी लाईव्हवर आली ना, तर हं. मला म्हणायचे लोकं, "लग्न करून घे." त्यावेळेस मी माझ्या अपेक्षा सांगायची, की ह्या माझ्या अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षामध्ये जो माणूस बसेल मी त्याच्याशीच लग्न करणार. त्यामुळे ते मला डायरेक्टच बोलले, "तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यासाठी मी कॅपेबल आहे, तर तुम्ही लग्न करणार का?" हं. मग आता मला हो म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही. काय करू मला काहीच सुचत नव्हतं. हं. आणि लक्ष्मणदादांनी तर मला सांगून ठेवलेलं होतं, की असा एखादा मुलगा असेल तर सांगा. हं. पण त्यावेळेस मी बघू म्हणली. तुमचा हं. नंबर देऊन ठेवा. कारण मी हां. डायरेक्ट काहीच बोलू शकत नव्हती. हो, नाही, नाही, नाही कसं हं. बोलणार ना? कारण त्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, काही माहिती नाही आणि आधीच आपण आपल्याला अनुभव आहेत. आपण जर परत फसलो तर आपल्या इतकं मूर्ख कोण नाही. मग मी म्हणलं, "थांबा तुम्हाला सांगते, तुमचा नंबर देऊन ठेवा" म्हणली. मग अच्छा. नंबर घेतला त्यांचा आणि मग काही दिवस असंच मी लाईव्ह नाही आली, की त्यांचे मेसेज यायचे. मग अशीच बोलायला सुरुवात झाली हळू-हळू. मग जास्त असं काही वेगळं बोलले नाही, फक्त एकच विचारायचे, "मॅडम झाला का विचार तुमचा? केला का विचार तुम्ही?
होकार आहे का नकार आहे तुमचा मला सांगून द्या म्हणजे मला पुढची मुलगी बघायला. ते उगाच हे नाही का आपण समजायचं की हातचं सोडायचं कशाला, मग आपण पटकन हो नाही तर नाही उत्तर देऊन द्यायचं असा विचार करेल ही. कारण त्यांच्या माझ्या अपेक्षाच्याही पलीकडे होते ते. त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं ना, की माझं हे बिझनेस आहे, मला एवढं इन्कम आहे, त्यानंतर मी तुमच्यासाठी हे करू शकतो आणि माझ्या ज्या अटी होत्या, त्या अटीमध्ये सुद्धा ते बसत होते. त्यामुळे मग मी कसलाही विचार केला नाही. मग मी लक्ष्मण दादाला विचारलं. म्हणलं, "लक्ष्मण दादा असा-असा मुलगा आहे, काय करायचं?" मग लक्ष्मण दादा मला म्हणले, "असं डायरेक्ट कोणावर विश्वास ठेवू नको. सांगायला कोणी पण काही पण सांगतील. लग्न म्हणल्यावर लोकं फसवण्याचंच काम करतात सर्वात जास्त. हो. तर तू आधी त्याला भेट, व्यवस्थित परत एकदा भेट, कारण तो घाईघाईमध्ये आला होता त्यावेळेस तू पण घाईघाईमध्ये भेटली होती. आणि एकदा तू भेट, मग ठरव की पुढे काय करायचं आहे. त्याचा स्वभाव बघ. तो खरंच काय म्हणतोय तो आहे का? ते तू प्रत्यक्षात डोळ्यांनी बघ." मग मी लक्ष्मण दादाला सांगितलं, "लक्ष्मण दादा हे बघा," म्हणलं, "माझ्या नशिबात जर फसायचंच लिहिलं असेल तर मी परत फसील किंवा जर चांगलं लिहिलं असेल तर चांगलं पण होऊ शकते. पण आपण जर असं प्रत्येकावर डाऊट खात बसलो की हा पोरगा चांगला नाही, तो पोरगा चांगला नाही, याच्याकडे हे कमी आहे, त्याच्याकडे ते कमी आहे." आणि त्यावेळेस खरं सांगायचं ना तर खूप वैतागली होती मी की बस आता बस बाबा एकदाचं एकतर त्या आयुष्याचं काहीतरी व्हावं किंवा मग पुढचा तर काहीतरी निर्णय घेऊ. चुकला तर चुकला, नाही तर काय व्हायचं ते होईल. मी सगळं स्वामींवर सोडून दिलं डोळे बंद करून. काय होईल ते होईल म्हणलं, या पोराला भेटा. पण लक्ष्मण या दादाला. या जगात आहे ना, असं नवीन माणसावरती विश्वास ठेवणं एवढ्या आपण त्रासातनं आलेलो आहे आणि परत एक नवं नातं जोडायचं म्हणलं तर सोपं नाही. सोपं नाही. सोपं नाही. पण तरीही मला आधार होता ना लक्ष्मण दादाचा. हो. लक्ष्मण दादा मला मार्गदर्शन पण करायचे. लक्ष्मण दादाचा जर आधार नसता, तर मग मात्र अवघड झालं असतं? मी निर्णय घेतला नसता सर, खरं सांगते. मी माझ्या आयुष्याचा निर्णयच घेतला नसता. मला एक मानलेली बहीणसुद्धा आहे. ती सुद्धा मला सांगायची, की "एक चटणी भाकर खाऊन ठेवणारा तुला सुखी ठेवणारा तू तसा पोरगा बघ. नको पैशावाल्याच्या नादी लागू, की माझ्या मुलाच्या ह्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या पाहिजे, त्याचं शिक्षण चांगलं केलं पाहिजे, त्याच्या नावावर एवढे पैसे टाकले पाहिजे, तुझ्यासाठी हे केलं पाहिजे, तुझ्या त्या गरजा, अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. तू गरीब साधा सिंपल मुलगा बघ, जो 2 टाईमची चटणी भाकर खाऊन तुला ठेवेल." मी तसाही विचार केला होता. त्यामुळे मी अजून एका मुलाला भेटली होती त्यानंतर. यांना होकार-नकार द्यायच्या अगोदरच. हं. भेटली होती. पण त्या मुलाने जेव्हा मला सांगितल्या ना काही गोष्टी, की तो डायरेक्टच म्हणला, म्हणे, "तुमची सोशल मीडिया आहे. मला काही एवढं इन्कम नाहीये," म्हणला. "पण हं. मी तुम्हाला सुखी ठेवू शकतो, आयुष्यभर साथ देऊ शकतो. तुमच्या मुलालाही एक्सेप्ट करायला तयार आहे," म्हणला. "पण आपण दोघंही सोशल मीडियावर काम करू," म्हणला. असं म्हणजे तो डायरेक्ट बोलला होता मला. "सोशल मीडियातून जी इन्कम होईल त्याच्याने आपलं घर चालेल. जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा मी सोशल मीडियावर काम करू लागेल आणि मला वाटते तेवढे 10,000-15,000 मी बाहेरून कमवून आणेन. आणि त्याच्यात काही माझ्या गरजाचं सोडाच सर. पुण्यासारख्या ठिकाणी राहून आपल्या ज्या संसाराला लागणाऱ्या गरजा असतात, 10,000-12,000त त्याच गरजा भागत नाही, तर हं. बाकी मुलाचं शिक्षण कसं व्हायचं, माझ्या अपेक्षा कसं. बरं मी चटणी भाकर खाऊन राहील. माझ्या मुलाचे जर तेच हाल करायचे असतील, तर मी लग्न का करू? मी बरोबर आहे. एकटी नीट सांभाळते की मुलाला." तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सोशल मीडियावरती तुम्हाला व्ह्यूज दिसत असतील किंवा हे सगळं दिसत असेल, तर रिॲलिटी सांगतो, 10 ते 15,000 रुपयाच्या वरती ₹1 येणार नाही. तुम्ही कितीही ताकद लावा. आजकाल म्हणजे YouTubeवरून म्हणतोय, Instagram, Facebook तर आता-आता द्यायला लागलेले आहे. म्हणजे 1,000,000 व्ह्यूजला तुम्हाला जास्तीत जास्त $1-2 मिळतात. हो. म्हणजे हे दिसतंय तेवढं सोपं नाहीये. आम्ही आहे 7-8 वर्षापासून म्हणून हे, पण एक तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय. लोकं दाखवतात लाखो रुपये, माहीत नाही ते कसे कमवतात. पण आम्ही जे कमवतोय ते तुम्हाला सांगतोय. नाही व्ह्यूवर डिपेंड असतं. त्यासाठी हां, कंटेंट व्ह्यूज पाहिजे. ऑब्व्हियस तुमचा आहे. कंटेंट जर स्ट्राँग असेल, तर हं. तुम्ही कमवू शकता. पण त्यासाठी त्याचा अभ्यास बी पाहिजे. त्याच्यासाठी त्या क्षेत्रात घुसण्यासाठी त्या कलेचा अभ्यास केला पाहिजे. 2-3 वर्ष त्याच्यामध्ये दिले पाहिजे. तरच 8 तुम्ही त्याच्यातून मिनिटाचा कमवू व्हिडिओ शकता. असेल तर ऑब्व्हियस तुम्हाला आहे. सगळेच लोकं 100% पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत. खूप डिपेंड करतं. म्हणजे तो टॉपिकच खूप वेगळा आहे. पण हे जस्ट मी तुम्हाला माहितीसाठी सांगितलं. पण मला पण तेच म्हणायचं की 10 आणि 15,000च्या ह्याच्यामध्ये दोघांचं जमलंच नसतं. कारण 10 आणि 15,000त मग पुण्यात तोच विचार केला मी आणि एकच डोक्यात ठेवलं. असं गरजेचं नाही. भरपूर लोकांची मानसिकता आहे, की माणूस जर पैशावाला असेल, तर हं, तो बायकोला नीट सांभाळत नाही. तो फक्त पैसा, पैशाचा रुबाब करतो आणि हं, जो माणूस गरीब असेल तोच सांभाळतो. असं काही नाही. हं. बाईला जर राहायचं असेल, तर पैशावाल्याजवळ बी राहू शकते, गरीबाजवळ बी राहू शकते. ते हो, बाईवर पण डिपेंड असतं आणि ते दोघांच्या बॉन्डिंगवर पण डिपेंड असतो, की ते अर्थातच. किती समजदार आहेत दोघंही. हो. आणि ज्या मुलाने ऑलरेडी यांच्यानंतर मला मागणी घातली होती, तो मुलगा एवढा काही कॅपेबल नव्हता, कमवत नव्हता. त्यामुळे
मला माझ्यापेक्षा मला माझ्या मुलाचा विचार करणं जास्त गरजेचं होतं, की जर मी याच्याशी लग्न केलं, तर मुलाच्या शिक्षणाचं काय? आणि माझी खूप इच्छा होती सर, की जर पुढचा व्यक्ती कॅपेबल असेल ना, तर मी माझ्या मुलाला चांगल्याच शाळेमध्ये टाकून त्याचं चांगलं शिक्षण करील, त्याला चांगलं स्वतःच्या पायावर उभं करून देईल, त्याच्यासाठी काहीतरी करील, असं माझं स्वप्नच होतं. कारण जे हाल मी काढलेत ना, ते माझ्या मुलाने काढू नये. त्यामुळे मी विचार केला, की या व्यक्तीने म्हणजे जे अगरबत्ती घ्यायला आले होते, त्यांनी पण विचारलं होतं आणि आता हा पण मुलगा विचारतो. इव्हन या मुलाच्या घरचे सुद्धा रेडी होते मुलाला एक्सेप्ट करायला माझ्या. खूप छान फॅमिली होती, गरीब लोकं होते, सगळं व्यवस्थित होता, स्वभाव चांगला होता, सगळंच व्यवस्थित होतं सर. मी खरं सांगते, लोकांनी आज मला वाईट बोलले तरी चालेल, पण मी माझा विचार करण्यापेक्षा माझ्या मुलाचा विचार केला. म्हणून मी हा नाही तर हा ऑप्शन निवडला, कारण या मुलाकडे पैसे कमी होते. जसं की तुम्ही माझ्या मागच्या लाईफमध्ये बघितलं, मी पैशाबद्दलच बोलली होती. त्यावेळेसही तुम्ही लोकांनी घाण कमेंट केले होते, की पैसा बघून लग्न केलं का पैसा? पैसा आजच्या काळात माणसाला जगण्यासाठी किती इम्पोर्टंट आहे ना, हे ज्याच्याकडे नाही त्याला विचारा. जे लोकं आजकाल स्वप्न पैशामुळे मारतात आपले, त्यांना विचारा. खरंच खूप जगायला पैसा खूप महत्त्वाचा आहे. आजकाल असं म्हणणारी पण लोक आहेत की नाही का, पैसा बघून लग्न केलं अशी जी हां, म्हणणारी लोक म्हणतात. आहेत ना, हं. त्यांना पण जगायला पैसाच लागतो. ते बरोबर पण आहे की. कुठं तर पैशाकडे बघूनच आणि सगळ्या गोष्टी भरपूर करत पुरुषांची असतील. ही पण मानसिकता आहे बरं का सर, स्त्री पैशावर मरते. हं, पुरुषाला नकोय पैसा? तो कमवायला का जातो? बरोबर आहे. जातोय ना, स्त्रीसाठीच कमवतोय ना. अर्थातच. मग मला सांगा, पैसा महत्त्वाचा आहे. मग मी इकडे प्रेम पण भेटला असता, फॅमिली भेटली असती, माझ्या मुलालाही फॅमिली भेटली असती, पण पाहिजे तसा त्याचं शिक्षण झाला नसता. त्यामुळे मी हे सोडून मी या व्यक्तीला प्राधान्य दिलं. कारण या व्यक्तीने मला स्पष्ट सांगितलं, "तू म्हणशील तेवढी रक्कम तुझ्या मुलाच्या नावावर टाकायला तयार आहे आणि ते मी लग्नाच्या अगोदरच टाकतो. हं, आणि जर तुला तुझ्या मनासारखं लग्न करायचं असेल एकदम धूमधडाक्यात, तर आपल्याला घर घेण्यासाठी 1 वर्षभर थांबावं लागेल. हं, नाहीतर मी आत्ता तुला लग्नाच्या अगोदर तुझ्या नावावर घर घेऊन देतो, एवढा तुझ्यावर विश्वास आहे." कारण त्यांनी मला पूर्ण ओळखून घेतलेलं होतं. हं, हं, काही दिवस आम्ही बोललो, एक मित्र म्हणूनच बोललो. पण हं. मग त्याच्यामध्येच त्यांनी माझा स्वभाव ते सगळं ओळखून घेतलं आणि एखाद्या स्त्रीला ओळखायचं म्हणल्यावर 2 शब्दात लगेच माणूस ओळखतो. माणसाला नाही टाईम लागत नाही, एखाद्या बरोबर आहे. स्त्रीला आणि ह्या ओळखायला. निर्णयाचा त्यांनी मी लगेच पण मला ओळखलं. हं. हं, नाही, ह्या निर्णयाचा म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतला ना, हं. मला तर खरंच वाटतं तुम्ही तो योग्य निर्णय घेतला. कारण काय आहे ना, की तुमच्या पाठीमागे कोणीच नव्हतं. सपोर्ट नाही, काहीच बरोबर नाही, आहे. काहीच नाही. फक्त सोशल मीडियावरती कसं लोकांची सहानुभूती सोबत असते, पण मदत करणारे खूप कमी लोक असतात किंवा ते तर आहे सपोर्ट हो, पण आपलं पण घर चालवायला सिलेक्टेड कोण असतं असतात का? हां. अर्थातच. पण फ्युचरमध्ये काय होतं, की हे निर्णय स्वतःलाच घ्यावे लागतात. लाईफ पार्टनर पण इम्पोर्टंट असतो. खूप खूप इम्पॉर्टंट असतो. आपले सुख आहे, दुःख आहे, प्रत्येक गोष्टी आपण सोशल मीडियावर रडून नाही दाखवू शकत. हो. त्यामुळे मग मी एक विचार केला, म्हणलं या मुलाशी लग्न करण्यापेक्षा या हं. मुलाशी जर लग्न केलं आणि याने जर माझ्या मुलाच्या नावावर काही केलं थोडंफार, तो तो जर पुढचा व्यक्ती माझ्या नावावर घर घ्यायला तयार आहे, म्हणजे तो तेवढा स्टेबल आहे आणि ते खरंच आहे. त्यांचा बिझनेस एवढा आहे, की मी बोट ठेवीन ती वस्तू आज पण मला घेऊन देऊ शकतात, एवढं अरे वाह! सांगते. हं. म्हणजे कशाची कमी नाही आहे आज मला, सगळं काही व्यवस्थित आहे. माझ्या मर्जीप्रमाणे फक्त एकच मी त्यांना शब्द टाकलं, की म्हणलं लग्न माझ्या मर्जीप्रमाणे झालं पाहिजे. माझी हौस आहे अशा-अशा पद्धतीने लग्न करायचं, तर ते झालं पाहिजे. घराचं काय आपण 2 वर्ष लेट घेऊ. हं, तसं ते तेव्हा पण घर घेऊ शकत होते, पण आम्ही ते सगळे पैसे लग्नाला लावले. हं. त्यामुळे थोडं घर आम्ही पुढच्या वर्षी घेणार आहे. पण घेऊ, जेव्हा घेऊ आम्ही दोघंही मेहनत करू. आणि मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे त्यांना लग्नाला होकार देण्यामागे अजून एक कारण आहे. त्यांचा स्वभाव पण मला आवडला. त्यानंतर त्यांच्यामध्ये जो समजूतदारपणा आहे, हं, की त्यांचे विचार असे होते, की समजा सिंगल मुलीशी लग्न केलं मी, तर ती राहील, आमचं जमलं नाही जमलं तर ती निघून जाईल समजा. पण हिच्यासोबत जर लग्न केलं, तर हिच्या मुलाला वडिलांचं प्रेम तर भेटेलच. पण ही पण थोडं आपल्याला समजून घेईल राहील, की आपल्याला हे टिकवून दाखवायचं आहे आणि हिला गरज आहे, हे त्यांनी बघितलं होतं माझ्यामध्ये. म्हणजे किती त्यांनी बारीक विचार केला, की ही का राहू शकते आपल्यासोबत. हे पण बरोबर. महत्त्वाचं आहे ना, का राहू शकते. असं कुठं गरजेचं नाही बरं का सर, की सेकंड मॅरेज केलं तरी त्याच्यासोबत राहावंच लागतं. आता लोकं काय म्हणतील? लोकांचा विचार केला ना सर आपण, तर झालं संपलं आयुष्य तिथंच. संपलं हां. आयुष्य. जर बरोबर आहे. त्रास असेल समजा दुसऱ्याही नवऱ्यापासून त्रास असेल, एखाद्या बाईला असतो, हं, असं हं. बऱ्याच ठिकाणी मी केस बघितलेले आहेत, की दुसऱ्या लग्नाचा विचार केला, लग्न केलं, काही 2-3 महिने चांगलं चाललं, हं. नंतर तो नवरा तसाच निघाला, नाविलाज त्याला सोडावं लागतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चला मुलगा हो म्हणला. आता सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातनं मी विचारतोय प्रश्न. हं, आता फॅमिली येते. हं, फॅमिलीच्या लोकांनी आता सर्वांचाच प्रश्न असणार आहे हा, हं. की आता मुलगा तर तयार झालाय, पण हो, मुलाची फॅमिली काय म्हणत असेल? बरोबर आहे. आणि खरं सांगायचं ना सर, त्यांना वडील नाही आहेत. काहीतरी 1-1.5 वर्ष झालेलं आहे, एक्सपायर झाले त्यांचे वडील. हं, हं. त्यानंतर जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला, आई आहे. आई खूप गरीब आहे, साधीभोळी माझी सासूबाई. आणि त्यांना 2 बहिणी आहेत, भाऊ नाही आहे.
मग जे काही आहे ते त्यांच्या बहिणीवर आणि दाजीवरच डिपेंड होता त्यांचा लग्नाचा निर्णय. आता यांनी जर सांगितलं, की मला ती मुलगी आवडलेली आहे आणि करायची तर हीच करायची. तर हं. काहीतरी त्यांनी माझ्यामध्ये गुण बघितले असणार किंवा त्यांचं जे काही जीव ओळखलं, प्रेम झालं, ते नंतर सांगितल्या मला त्या गोष्टी. त्यानंतर घेऊ आपण. पण जेव्हा त्यांनी सांगितलं घरी, की मला ही मुलगी आवडली आणि मला हिच्याशीच लग्न करायचंय. तर तुम्हाला सांगते त्यांच्या बहिणी एवढ्या चांगल्या आहेत ना, की मागं-पुढं न बघता एका याच्यामध्ये निर्णय दिला लगेच, "हां, कर." हं. कारण वाह! त्या बहिणींचा त्यांच्या भावावर एवढा जीव आहे, की हं, त्यांच्या भावाच्या खुशीपेक्षा जास्त त्यांना इम्पोर्टंट काहीच नाही, की लोक दुनिया काय म्हणतील, एका लेकराची आई केली हं, किंवा तिच्या लाईफमध्ये ऑलरेडी असं-असं घडलंय तरी तिच्याशी लग्न केलं. खरं सांगायचं ना, माझे जे नंदोई भाऊ आहेत ना, हं. त्यांचे खरंच ते जर पॉडकास्ट पाहतील ना, मी पाय पडून जरी असं त्यांचे देवाच्या स्थानी ठेवते बघा त्यांना. कारण त्यांनी जो निर्णय दिलेला आहे ना, त्यांच्या साल्याला, की "तू लोकांचा विचार करू नको. ही पोरगी आवडली ना तुला, हं, कर लग्न बिंदास. हं. आम्ही उभे आहे पाठीशी. जसं म्हणायचंय तसं लग्न आम्ही करून द्यायला तयार आहे. तू लोकांचा विचार करू नको. लोकं तुला पोसायला येणार नाहीयेत. तुम्ही नवरा-बायकोच एकमेकाला होणार आहे. त्यामुळे तुला जर ही आवडली हिच्यासोबत लग्न कर. कारण आवडत्याच व्यक्तीसोबत माणूस खुश राहू शकतो." बरोबर आहे. आणि त्यांना लोकांशी काहीच घेणं-देणं नव्हतं, की लोकं काय म्हणतील एका लेकराची आई केली. त्यामुळे मी नंदोई भाऊचे जेवढे उपकार मानेल तेवढे कमी आहेत. त्यांनी निर्णय दिला तेव्हा सगळे पुढच्या गोष्टी झालेल्या. यांनी तर मला पसंत केलतं, हां. मागणी घातली, यांचा हं, होकार होता. हं, मला बोलले मी त्यांना प्रश्न केला एक, "जर तुमची फॅमिली नाही बोलली माझ्या मुलामुळे, आज तुम्ही हो बोलताय, तुम्ही स्टेबल आहे म्हणून हो हं, बोलताय. हं, जर उद्या तुमची फॅमिली नाही बोलली तर काय करायचं? जरी तुम्हाला वडील नाही आहेत, पण आई आहे ना बोलणारी. त्यानंतर बहिणी पण आहेत, दाजी पण हं. आहेत. त्यांचे विचार काय आहेत? त्यांच्या पण मर्जीने झालं पाहिजे." मग त्यांचं एकच म्हणणं आलं, की त्यांना माझा आनंद जास्त महत्त्वाचा आहे ना, की लोकांचे विचार. मग जेव्हा बरोबर. आम्ही त्यांचं घर बघायला गेलो ना, तेव्हा त्यांचे दाजी जे बोलले, की "लोकांचा विचार करू नको. ही आवडली ना हिच्याशी लग्न कर. मुलगी चांगली आहे." मयंकबद्दल त्यांचे काय विचार आहेत तुमच्या मिस्टरांचे? मयंकबद्दल त्यांचं एवढंच म्हणणं होतं, की दोघांच्या चुकीमध्ये त्या लेकराचे कशाला हाल करायचे किंवा बरोबर. त्यांनी त्यांनी काय पाप केलं? त्यांनी काय चुकी केली? हं, हं, त्याला सजा कशाला? त्यामुळे आम्हाला काही हरकत नाहीये. हं, लेकरं हे देवाघरची फुलं असतात असं त्यांनी बरोबर. सांगितलं हं, आणि आम्हाला लेकराशी काही हरकत नाही. फक्त दोघांनी सुखाचा संसार करावा हं, आणि हं, इथून पुढचं आयुष्य चांगलं व्हावं. त्या मुलालाही वडिलांचं प्रेम भेटेल. आम्हीही तुला असं तिचा भाव देणार नाही, की नाही का हे हं, असं आहे, तसं आहे. हं, म्हणजे असं घाळून-पाडून बोलतात बघा. म्हणजे असतं ना पहिल्या घरचा हं, मुलगा आहे, मग ते थोडं हं. वेगळी वागणूक देतात फॅमिलीतले लोकं. हो, असतं बरं का बऱ्याच ठिकाणी. हो. त्यांनी स्पष्ट सांगितलं, "तू आमच्यासाठी मुलगीच आहे हं, आणि तुझ्या मुलाशी आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये. त्या हं, लेकराने काय केलेलं आहे, त्याचंही हं, आयुष्य चांगलं होऊन जाईल, तुझंही चांगलं होऊन जाईल. हं. बिनधास्त लग्न करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे." तेव्हा क्या सगळ्या बात है! गोष्टी पुढच्या झाल्या. खरं तर ना त्या फॅमिलीला ग्रेट मानायला पाहिजे, ज्यांनी आपल्या मुलाला, आपल्या भावाला हे सपोर्ट केला, की "हां, कर. लोकं काय म्हणतील आम्हाला घेणं-देणं नाही." हं. मोस्टली फॅमिली इथं कमी पडते. कमी आणि जो पडते. मुलगा मी आधी बघितला होता ना, हं, त्याचा मोठ्या भावाचा पण प्रॉब्लेम होता बरं का. त्याचा मोठा भाऊ बोलला, "जर तू असं केलं, तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करील. कारण तू कुवारा आहे, तुझं लग्न झालेलं नाही. आणि तू एका लेकराच्या आईसोबत लग्न केलं, तर माझी इज्जत जाईल वगैरे." म्हणजे बरंच काही तो बोलला होता. पण आजकाल आपण हे पण बघतोय ना, की नवीन लग्न झालेले तरी कुठं सुखाने राहतायत. नाही. तेच आहे ना, की मुद्दा लग्न म्हणजे काय, की एक सुखी संसार आणि आयुष्याच्या एंडपर्यंत दोघांची मनं जुळले दोघांचं पाहिजेत. दोघं मन जुळलं समजदार पाहिजे. पाहिजेत. हं, कळेला नेता आलं पाहिजे त्यांना आणि त्यांना दोघांना एकमेकाची खरं तर गरज असावी. गरज असावी. मीपणा त्याच्यामध्ये नसावा, नसावा. ॲटिट्यूड नसावा, की हं, मी हे करू शकतो, तू ते करू शकते असं. हं, त्यामुळे सुखाचा संसार करायचा असेल तर एकमेकाला समजून घेणं गरजेचं आहे. दोघंही समजदार असणं गरजेचं आहे आणि आमच्यामध्ये वयाचा जास्त डिफरंट नाहीये. त्यामुळे हं. आम्ही समजून घेतो. मग थोडंसं वयाचा पण विषय असतो बरं का सर, तुम्ही कितीही नाही म्हणा. हे बघा 19-20 हां. सगळीकडेच आहे. नाही सगळी म्हणजे असं म्हणजे 10-12 हं, वर्षाचा फरक असला ना, हं. तर खूप मुलाचे विचार वेगळे, मुलीचे विचार वेगळे. मग त्यांचे त्या विषयावरून भांडणं होतात, हो. की नाही तुला जास्त समजतं का मला जास्त समजतं. हे हां. किरकोळ गोष्टीवरून भांडणं होऊन संसार मोडतात बरं का. त्यामुळे वयाचा हं. पण जास्त डिफरंट नसावा असं मला वैयक्तिक वाटते. बाकी तुमची इच्छा. हो. माझं काही म्हणणं नाही. फक्त एवढंच सांगणार, की जर त्यांच्या फॅमिलीनी साथ दिली नसती, सपोर्ट केला नसता, माझ्या पण मनात एकच होतं. मी त्यांना सांगितलं. म्हणलं, "तुमचं काही बी असू दे, तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करायला तयार असाल. आज माझ्या मुलाच्या नावावर काही पैसे बी टाकायला तयार असाल मी म्हणली म्हणून. हं, पण तुमची जर फॅमिली ॲग्री नसेल ना याच्यात, तर मी करणार नाही म्हणलं लग्न. कारण हं. मला सगळ्यांच्या आशीर्वादाने करायचंय. कोणाचा आपल्याला पाप-श्राप तळतळात घ्यायचा नाहीये. सगळ्यांचा बरोबर. आशीर्वाद असेल तरच आपण सुखाचा संसार करू शकू. उद्या तुमची आई जर म्हणली, या मुलीशी लग्न नको करू, तर तुम्ही जर आईचं मन दुखवून माझ्याशी लग्न केले ना, ना तुम्ही
सुखी राहू शकत ना मी सुखी राहू शकत. कारण जिने बरोबर आहे. जन्म दिलाय तिचंच जर तुम्ही ऐकत नाही तर माझं काय ऐकणार? हे पण गोष्टी मी त्यांच्या पुढे मांडल्या. अरे वाह! डायरेक्ट त्यांनी दुसऱ्या दिवशी गावाला नेलं त्यांच्या हं, बहिणीला, दाजीला, आईला भेटवलं हं, आणि ज्या गोष्टी बोलले होते, की माझ्याकडे एवढी जमीन आहे, हे आहे, हं, ते सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवल्या आणि त्यांनी एक विश्वास निर्माण करण्याचा, विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. असतं ना आपला जर आधी विश्वासघात झाला असेल तर आपण लवकर कोणावर विश्वास ठेवत नाही. पण अर्थातच. त्यांची तळमळ एवढी दिसत होती मला, की हं, तिने माझ्यावर विश्वास ठेवा यासाठी जे जे बोलले सगळं दाखवलं त्यांनी हं. आणि तिथं माझा विश्वास बसला. लक्ष्मण दादा पण म्हणले, "मुलगा खूप चांगला आहे. वाह! आता कशाचीच वाट बघू नको. लवकरात लवकर तारीख काढा." हं, मग आम्ही तिथून निघालो. डायरेक्ट पुण्याला आलो आणि आळंदीला गेलो तारीख काढायला. आणि खरं सांगायचं ना सर, मी विचार पण केला नव्हता, की एवढ्या फास्टमध्ये होईल सगळं. फक्त बघितलं आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या ना, की जादू जसं काय करिश्मा, करिश्मा झाला आयुष्यात. करिश्मा करून दाखवलं बघा करिश्मा का मित्रांनो. करिश्मा. हां, म्हणजे 4 दिवसात एवढं म्हणजे कसं झालं, काय झालं मला काही समजलं नाही. आम्ही तिकडून गावावरून घर वगैरे बघून आलो. डायरेक्ट तारीख काढायला गेलो आणि आळंदीमध्ये सांगितलं, की 3-4 दिवसानंतर मुहूर्त आहे, चांगलं आहे. त्यानंतर तारखा नाही आहेत. मग नंतर ती अमावस्या आणि काय म्हणतात ते महाशिवरात्री वगैरे येणार होती. आमचं 11 फेब्रुवारीला लग्न झालेलं आहे. तर तीच एक चांगली तारीख होती आणि मग मला पण काही असं वाटत होतं, की नाही होणार आणि त्यांचे पण कामं जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे ते एक प्रोजेक्ट घेतात आणि तेवढ्याच टायमिंगमध्ये त्यांना ते काम द्यावं लागतं. मग त्यांनी मला सांगितलं, "जर एकदा एप्रिलमध्ये माझं काम चालू झालं, तर मग मी दिवाळीपर्यंत 1 मिनिट पण रिकामा नसतो. त्यामुळे लग्न मग पुढं ढकलण्यात येईल." मग मला असं वाटलं, जर एवढा चांगला पोरगा भेटलाय, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या आहेत, सगळं फक्त एक गोष्ट मला कॉम्प्रोमाईज करावं लागली बरं का सर. म्हणजे ती सांगण्यासारखी नाहीये, पण मला असं वाटतं लोकं म्हणतात मी जेव्हा माझा लग्नाचा व्हिडिओ टाकला ना, त्यामध्ये भरपूर जण म्हणत होते बघायचा तर आपल्या हाईटचा तर मुलगा बघायचा, थोडा हायटेड तर बघायचा, त्याची हाईट कमी आहे. पण खरं सांगायचं ना सर, तर हाईट मॅटर करत नाही याच्यामध्ये. त्या माणसाचं मन किती मोठं आहे हे तुम्ही बघा. हाईटवरून काय? समजा आता हायटेड असता मुलगा, चांगला हँडसम असता हं, आणि त्याने जर लग्न करून काही दिवसांनी सोडून दिलं असतं, तर काय फायदा त्या हाईटचा? खरं आहे. हं. अर्थातच. म्हणून मी तो दिसायला किती देखणा आहे, किती त्याची हाईट आहे, किती त्याचं शिक्षण आहे, ह्या सगळ्या गोष्टी न बघता तो माझ्या मुलाला एक्सेप्ट करतोय. तो सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करायला जिगर लागतो बरं का सर. ते लय कोणाचंही काम नाहीये. कोणाचंही आणि काम त्यात नाहीये. फॅमिलीनी सपोर्ट करणं हे हं, तर शक्यच नाही. दाखवा मला शक्यच नाही. एकतरी अशी फॅमिली. खूप सारी मुलं अशी असतात, एखादी जर एका लेकराची आई आवडली, ती सेपरेट जाऊन लग्न करून ते नंतर फॅमिली एक्सेप्ट करायला बोलतात. पण हं. डायरेक्ट फॅमिली त्यांना सपोर्ट करत नाही. खूप कमी केसेसमध्ये असं होते. पण त्याच्यात यांची फॅमिली पण इन्व्हॉल्व होती आणि त्यांनी सपोर्ट केलं ही खूप मोठी गोष्ट आहे. आजही कितीतरी सिंगल मदर्स असतील, की ज्या आजही मुलांना एकटं सांभाळत आहेत. खूप कष्ट करतायत. फक्त त्या कॅमेऱ्याच्या समोर नाहीत म्हणून प्रॉब्लेम आहे. हो, म्हणून लोकांना मे बी दिसत नसेल. हो, नाहीतर आज जसं तुम्ही भोगत आहात किंवा सॉरी भोगत होते, तर त्याच्याही वर्स्ट कंडिशनमध्ये असतील आज काही स्त्रिया आणि त्यांना तो समाजामध्ये तेवढं प्राधान्य नाही मिळत आहे किंवा तशी लोकं मिळत नाहीयेत चांगली. फक्त की ते समोर नाहीयेत म्हणून. आणि खरंच अशा खूप ग्रेट महिला आहेत, की ज्या आपल्या मुलाचा सांभाळ करतात कुठल्याही विदाऊट कंडिशन. हो. बघतोय आपण कारण माझ्याकडे एवढे लोकं येतात, फोन येतात, फॉर्म भरतात लोकं आणि सांगतात, "आम्ही दादा असं-असं झालेलं आहे, असं-असं गोष्ट आहे." मला खूप वाईट वाटतं. म्हणजे की समाजामध्ये हे जो समाज ही जी दुनिया चाललेली आहे ना, ही वेगळी चाललेली आहे आणि एक माणसांचं ह्याच्या म्हणजे जी माणसं आतून ज्या वेदना भोगतायत ना, त्यांचं एक वेगळंच जग आहे. लोकांचा दृष्टिकोन कसा आहे सर बघायचा, बाई जर एकटी असेल तर ती चुकीची आणि हं, तीच बाई जर नवऱ्यासोबत असेल ना, ती किती चुकीची वागली तरी ती चांगली. कळू आहे हं, पण सत्य आहे बरं का. हं, खूप लोकं मी आत्ता अनुभवते ना स्वतः, ज्यावेळेस मी हं. एकटी राहायची, इमानदारीने कमवून खायची, तरी लोकं मला नाव ठेवायची, ही अशी असेल, तशी असेल आणि आपला ज्यावेळेस पॉडकास्ट झाला त्यावर तुम्ही कमेंट्स बघितल्या. हो, नको ते आरोप लावलेत माझ्यावर, नको ते. बरोबर. जेव्हा की तसं काही नव्हतंच. तरी नव्हतंच. हो. सुद्धा ही अशी आहे, तशी आहे, एवढं घाण लेव्हलचं बोलले होते ना, आज हं. माझ्या फॅमिलीतले लोकं व्हिडिओ बघतील म्हणून मी काही बोलत नाही याच्यामध्ये. बाकी तुम्हाला माहीतच आहे काय बोलले हो, होते. हो. ते इव्हन इथपर्यंत आरोप लावतात. आज माझं लग्न झालेलं आहे. हं. आज मला लोकं एवढं चांगलं बोलतात ना, एवढे चांगले ते कमेंट वाचून अक्षरशः असं वाटतं ना, म्हणजे हे सगळं सुख, हे सगळं जी लोकांची मानसिकता बदललेली आहे ना, ही माझ्या नवऱ्यामुळे, की त्यांनी मला एक्सेप्ट केलं. आज माझं लग्न झालं, आज माझं सगळं चांगलं चाललंय, हे सगळे बघतात. त्यामुळे आज हे चांगले कमेंट करतात. का तर मला नवरा आहे ना आज, त्यामुळे खूप चांगले कमेंट करतात. आणि ज्यावेळेस मी एकटी राहत होती, कमवत होती, तर मला खूप वेगळ्या नजरेने बघायचे लोकं. खूप वेगळं काही बोलायचे, की ही अशी असेल, तशी असेल. नाही तर अर्थातच हा दृष्टिकोन लोकांचा असतो, की बदलला एकटी बाई ही पाहिजे. चुकीचीच हं, असते हं. आणि नवरा असेल तर चुकीची बाई पण चांगली असते.
हो, अर्थातच. सो आता मला हे विचारायचं आहे, की आता तुमचं लग्न वगैरे झालंय, तर तुम्ही हे सांगू शकता का, की आता म्हणजे लाइक मयंकला कुठं शाळेमध्ये टाकलेलं आहे आणि घरामध्ये कोण-कोण असतं आणि बाकीच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला हरकत नाही, नसेल तर? मला काही प्रॉब्लेम नाहीये. हं, कारण आमचं काही लपून नाहीये. जे हं. आहे ते जगापुढं आहे. आणि मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे त्याच्यामध्ये माझे मिस्टर साथ देत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. अर्थातच. त्यांना मी बोलली होती मयंकला हॉस्टेलला टाकायचं. मी स्वतः बोलली होती बरं का. बरं. कारण हॉस्टेलची लाईफ ही कोणाला नकोच वाटतं. पण हॉस्टेलमध्ये खरं सांगायचं ना, मुलं घडतात बरं का. हो. घडतात मुलं. हं, कसं आहे, त्यांना तिथं संस्कार शिकवले जातात हं, आणि बऱ्याच गोष्टीतून त्यांच्यावर लक्ष वगैरे दिलं जातं आणि हं. खूप बारीक-बारीक गोष्टी शिकवतात, जे आपण घरी नाही शिकवू शकत. मयंकचे वडील काय त्यामुळे बोलले मी मग? स्वतः बोलली होती, हं, की "मयंकला हॉस्टेलला टाकायचं का?" तर त्यांचा रिस्पॉन्स असा आला, "पोराला आई-वडिलांच्या प्रेमाची गरज आहे म्हणून तू लग्न केलं हं, आणि आज तू त्याला हॉस्टेलला टाकायचं म्हणते. आता माझ्याकडून त्याला बापाचं प्रेम भेटतोय ना, तू हं, तुझं आईचं प्रेम दे ना. मी कशात कमी पडलो? हं. हायेस्ट लेव्हलच्या शाळेत टाकू म्हणे पोराला. लागू क्या दे बात किती है! पैसा लागायचे. वाह! जेवढा पैसा लागेल मी लावायला तयार आहे. मी त्याला तो जो म्हणाल, की मला हे करायचंय पप्पा, तर मी तेच बनवणार त्याला आणि त्याच्यासाठी जेवढा पैसा लागेल ना, तेवढा मी खर्च करायला तयार आहे. हॉस्टेलची काय गरज आहे? तू आईचं प्रेम कर्तव्य निभव, प्रेम दे. मी बापाचं प्रेम देतो. पैसा आपल्याकडे आहे आणि गरज काय आहे पोराला हॉस्टेलला टाकायचं? तू घरीच असते, तुला कुठं काम करायला जावं नाही लागत. मग पोरगं सांभाळ ना, त्याला हं. शिकव, चांगले संस्कार लाव. अजून कशाला हॉस्टेलला कशाला टाकायचं म्हणले पोरगा. बरोबर आहे. त्यांचं म्हणजे हे सगळं ऐकून माझं मन असं भरून आलं, की मी विचार केला, म्हणलं सख्ख्या बापाला लाज वाटायला पाहिजे हे सगळं बघून. बघत असेल. सख्ख्या बापाला लाज वाटायला पाहिजे, की दुसरा पुरुष आपल्या मुलाला सांभाळतोय, त्याला जीव लावतोय, बापाचं प्रेम देतोय. कष्टाची कमाई सर कोणी स्वतः म्हणजे दुसऱ्यावर विनाकारण खर्च करत नाही बरं का. म्हणजे लोकं एवढे स्वार्थी आहेत ना, की दुसऱ्याच्या पैशाला बी आपलाच म्हणतो, हो, कष्टाचा नसला तरी. खरं आहे. इथं तो माणूस पैसा कष्ट करून मी स्वतः डोळ्याने बघितलंय. ज्या दिवशी मी त्यांचं काम बघितलं ना, अक्षरशः असं पाणी आलं माझ्या डोळ्यात. त्यांचे हात असे होऊन जातात ते काम करून. काम नाही सांगणार मी तुम्हाला काय आहे. हं. कारण मी अजूनही ते हे केलेलं नाहीये नाही रिव्हील त्यांचं अर्थातच काम. पर्सनल लाईफ. हो. तर त्यांचं काम बघून मला असं वाटलं त्याच्यामध्ये एवढं कष्ट आहे ना, ते त्यांचा कष्टाचा पैसा माझ्या मुलासाठी घालवतात. त्यावरून एक वाटलं, की जो त्याचा बाप आहे त्याला लाज वाटली नाही. तो म्हणला, "मी ₹1 सुद्धा देणार नाही." आणि हा व्यक्ती म्हणतो, "मी त्याला जो म्हणल तो बनवायला तयार आहे." शब्द नाहीत माझ्याकडं. त्या माणसासाठी म्हणजे मी देव माणूस म्हणणार. लोकं म्हणतात, "तुझा नवरा खूप साधाभोळा आहे, गरीब आहे, चांगला माणूस भेटून गेला." माझा नवरा आहे ना साधाभोळा नाहीये, समजदार आहे. वाह! साधाभोळा नाही म्हणायचं, समजदार म्हणायचं. क्या बात है! एवढा समजदारपणा प्रत्येकामध्ये नसतो आणि नसतो. त्यांनी जे समजदारपणा दाखवून माझं आयुष्य आज सावरलेलं आहे ना, हं, हं. त्यांचे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही. एकतर उपकार नाही म्हणता येणार, नवरा-बायकोचं नातं आहे, त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात, माझं कर्तव्य मी पार पाडते. पण खूप कमी लोकं अशा जगामध्ये असतात, जे दुसऱ्यांच्या लेकराला आपलं म्हणून त्यांचं पालनपोषण करतात. बाकी आमच्या मुलाकडून आम्हाला काही अपेक्षा नाही आहे, की आम्ही हं, त्याचं आज पालनपोषण करतोय, तर उद्या चालून त्याने आमच्यासाठी काहीतरी करावं. हं. पण जेव्हा त्याला स्वतः कळेल आईचा संघर्ष, तेव्हा तो स्वतःच न सांगता सगळं करेल. नाही, त्यामुळे नक्कीच. सो मित्रांनो बघितलं का, एका मुलासाठी आई-वडिलांचे संस्कार किती महत्त्वाचे ठरतात. एका आईला माहिती असतं, की आपला लेकरू जेव्हा वडिलांना जीव लावतो ना, आपण बघतो असं डोळ्यांनी. ज्यावेळेस मी मयंकच्या डोळ्यात प्रेम बघितलं ना यांच्यासाठी, माझ्या मिस्टरांसाठी आता जिथं मी आहे, तो प्रेम मी त्याच्या सख्ख्या बाप्पासाठी कधीच नाही बघितलं बरं का. वाईट वाटेल, पण ही रिॲलिटी आहे. माझा मुलगा यांना एवढं जीव लावतो ना, सारखं दिवसातून 100 वेळेस तो त्यांना पप्पा म्हणत असेल, जेव्हा की स्वतःच्या बापाला मी कधी एवढं ऐकलं नाही पप्पा, पप्पा किंवा मागे लागलेला किंवा अपेक्षा केलेल्या. तेवढा हा यांच्या मागे पप्पा, पप्पा, माझे पप्पा आता येतील, माझे पप्पा मला खाऊ आणतील. म्हणजे त्याला किती हे सगळं करतायत, ते दिसतंय त्याला, की माझे पप्पा माझ्यासाठी काय करतायत. मला सुद्धा लग्न झाल्यावर तो बोलला आणि लग्नाचा निर्णय घेताना मी माझ्या मुलाचा सुद्धा विचार घेतला बरं का. यात लोकं मला विचारायचे, की "मुलाला सुद्धा विचार एकदा, लग्न करते तू?" त्यावेळेस मी बोलली होती, "यांच्याशी लग्न करू का?" असं-असं आहे सगळं सांगितलं. भले त्याला समजत नसेल, पण हे सांगणं माझं काम होतं म्हणून मी सांगितलं. मग तेव्हा त्यांनी हो बोलला. आता त्याला हे सगळं दिसतंय, की पप्पांनी आपल्यासाठी काय-काय केलं यांनी. तर मला बोलतो, "पप्पांनी आपल्याला घर घेऊन दिलं, पप्पांनी आपल्याला एवढं नवीन सामान घेऊन दिलं, पलंग घेतला, बेड घेतला, सगळं घरामध्ये नवीन घेतलं. किती चांगले आहेत पप्पा. पप्पांनी माझ्यासाठी टीव्ही घेतली." सारखं पप्पा, पप्पा, पप्पा. मी पप्पासाठी हे करील, मोठं झाल्यावर ते करील. आत्ताच एवढा बोलतो. म्हणजे त्याला दिसतं ना, त्याला कळतं, की काय चाललंय, काय नाही चाललंय. मला पण तो सांगतो, की आपण यांच्यासोबत नेहमी राहू. हे पप्पा मला खूप आवडतात, खूप चांगले आहेत, खूप जीव लावतात.
या वयामध्ये लेकराला कळतं, की आपला बाप आपल्याला जीव लावत नाही, पण हा माणूस जीव लावतोय हे कळतं. मोठं झाल्यावर ॲक्चुअली तो बरोबर यांना जीव लावणार आहे आणि हे म्हणतील तसंच तो चालणार आहे. बरोबर आहे. कारण यांनी काय केलं हे तो बघतोय, दिसतंय त्याला. कारण आत्ताचे संस्कार हा उद्याचं भविष्य घडवणार आहेत. हां. मी जे पाहतोय जसं तुम्ही सांगितलंत, खरंच खूप छान वाटतं, की यार पहिली करिश्मा आणि आत्ताची करिश्मामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि तिने विश्वास ठेवलाय, की लोकं चांगली असतात आणि आमच्या चॅनेलकडून आणि आपल्या प्रेक्षकांकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक असा यू. छान संसार करा. मी जर एक तुम्ही निर्णय घेतला नसता ना सर, तर हं, आज माझं आयुष्य चेंज झालं नसतं. खरं तर आपलं आयुष्य चेंज करायचं असेल ना, तर हं. आयुष्यामध्ये एकदा तरी निर्णय घेऊन बघायला पाहिजे. चुकला तर चुकला, जर योग्य झाला तर मग सोन्याहून पिवळं. बऱ्याच लोकांची हिंमत होत नाही निर्णय घ्यायची. असतात नाही, असे काही माझ्या लोकं इतकं जर कोणी खचून गेलं असतं ना सर, काही म्हणा, नस जिवंत राहिली नसती ती लेडीज. कारण मी एवढं भोगलेलं आहे ना, एवढं या समाजामध्ये वावरताना एवढा त्रास काढलेला आहे, एवढ्या खालच्या लेव्हलला एवढं विचित्र पद्धतीने लोकं बोलतात ना एकट्या स्त्रीला, की ते आपण विचार पण करू शकत नाही आणि मुळात जर तसं नसेल ना, तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो, की ही अशीच असेल, असंच करत असेल, हिचं असंच आहे, तसंच आहे आणि बाकीचे त्रास देणारे लोकं वेगळेच. बरं एकटी स्त्री नाही, डिव्होर्स झालेली फक्त एकटी राहणारी स्त्रीच नाही, ज्या स्त्रीला आई-वडील नाही आहेत ना, तिला सुद्धा एवढं हे असं समाजाचं टॉर्चर सहन करावं लागतं. पर्याय नसतो. काय करणार? जीव देऊ शकत नाही लेकरासाठी. लेकरासाठी जगावं लागतं. ही प्रत्येक मुलीसाठी आहे, की जिला आई-वडील असून सुद्धा ती जी मुलगी बाहेर राहते कामासाठी, तिला सुद्धा हे असेच टोमणे जी बरोबर. मुलगी मुलांना घेऊन राहते, तिलाही तसेच टोमणे आहेत. जी मुलगी माहेरी राहते, मुळात तिलाही तोच समाजाची प्रॉब्लेम आहे. मानसिकताच मुलींबद्दल खूपच वेगळी आहे आणि वेगळे हीच बदलायला पाहिजे. खरं तर सगळ्या मुली बरोबर. सारख्या नसतात. जसे सगळे मुलं सारखे नसतात हे माझ्या नवऱ्याने साबित करून दिलं. कारण माझ्या बाबतीमध्ये काही गोष्टी मध्यस्थी अशा घडल्या होत्या जे तुम्हाला सेकंड पार्टमध्ये बघायला भेटेलच. त्याच्यावरून माझी मानसिकता एवढी खचून गेली होती की सगळे मुलं सारखे असतात. तेव्हा माझ्या नवऱ्याने आत्ता जिथं मी आहे, त्यांनी ही मानसिकता बदलवली माझी की सगळे मुलं सारखे नसतात. जे बोलतात ते करूनही दाखवू शकतात. तर तेव्हा माझी मानसिकता बदलली आणि मी आज सगळ्यांसमोर हक्काने हे सांगू शकते, की खरंच सगळे मुलं सारखे नसतात. तशाच सगळ्या मुलीही सारख्या नसतात आणि आयुष्याचा खरंच एक निर्णय घेऊन आयुष्य बदलू शकत असेल ना, तर त्या महिलांना मी सांगू इच्छिते, ज्या एकट्या राहत असतील, ज्या खचून गेल्या असतील, ज्यांना आता मी पुढे काय करू पर्यायच नसेल. एकदा विश्वास ठेवून बघा कोणावर तरी. पण त्यासाठी स्वतःला एवढं कॅपेबल करा ना, की त्या मुलानेही निर्णय घेताना 100 वेळेस विचार केला पाहिजे, की आपण हिच्यासोबत निर्णय घेतोय. ही एवढी खंबीर आहे. त्यामुळे पुढचाही व्यक्ती तुम्हाला चांगलाच भेटेल. तुम्ही जर असे मिळमिळं राहिले ना, तर हं. पुढचाही व्यक्ती फायदा घेऊन निघून जाईल. सगळ्यात अगोदर तर भावनेने निर्णय घेऊ नका. करिश्मानी खूप समंजसपणे कारण तिने एवढं सगळं भोगून आलेली आहे. तिने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. भावना तिच्याकडे ऑलरेडी आहेतच. पण तिने खूप समंजसपणे विचार केलेला आहे. तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. समंजसपणे निर्णय घ्या. कारण आयुष्य एंडपर्यंत काढायचंय तुम्हाला. पूर्ण अख्खं आयुष्य सोबत राहायचंय. त्यामुळं योग्य निर्णय घ्या. आणि तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा विचारा आहे. सर. ज्या मुली आजही आपल्या मुलांना घेऊन एकट्या राहतायत किंवा त्यांचा सांभाळ करतायत, त्यांनाही कुठेतरी कुठल्यातरी मनाच्या कोपऱ्यामध्ये वाटत असेल, की माझंही लग्न झालं पाहिजे. मलाही खूप खूप चांगली फॅमिली पाहिजे. प्रत्येक मुलीला वाटतं. तर अशा मुलींसाठी तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं ना सर, प्रत्येक मुलीचं पहिल्यांदाच, दुसऱ्यांदा सोडा, पहिल्यांदाच स्वप्न असतं, की माझा नवरा हा माझ्या मनासारखा भेटेल, तो माझी रिस्पेक्ट करेल, मला जीव लावेल आणि प्रत्येक मुलगी आहे ना, एका प्रत्येक म्हणजे ज्या माणसासोबत आयुष्य काढायचंय त्याच्यामध्ये आपल्या वडिलांना बघते बरं का. कारण वडीलच असे आहेत, जे हं, आपल्या मुलीला लहानाचं मोठं करताना जीव लावतात, तिच्या प्रत्येक स्वप्न, अपेक्षा पूर्ण करतात हं, आणि फुलासारखं सांभाळतात. हे वडीलच असतात. मग ते हं. वडिलांचीच छाया त्या माणसामध्ये बघण्याचा प्रयत्न करते, की हाही व्यक्ती मला बापासारखं प्रेम करेल, जीव लावेल, माझा आधार बनेल आणि बऱ्याच अपेक्षा असतात मुलीला आपल्या नवऱ्याकडून. पण तो नवरा जर चुकीचा निघाला आणि त्यांना जर सोडायची वेळ आली ना, तर ते सेकंड टाईम अपेक्षा ठेवू शकतात. बऱ्याच अशा महिला आहेत. असं काही नाही की तिने डिव्होर्स घेतला, आता ती इथून पुढचं आयुष्य एकटंच काढणार आहे. बऱ्याच महिलांचे सेकंड मॅरेज होतात आणि प्रत्येक एकटं राहणाऱ्या आता तुम्ही काही पण म्हणा, हो म्हणा, नाही म्हणा. पण ते मनातून असं बोलून दाखवायला आणि व्यक्त व्हायला त्यांना नाही आवडत. पण प्रत्येक एकटं राहणारे जी एकटी स्त्री आहे, जी मुलांना सांभाळते, 1 मुलगा असू द्या किंवा 2 मुलं असू द्या. त्या प्रत्येक महिलाच्या मनामध्ये हे असतंच, की
काश मला आता तरी चांगला लाईफ पार्टनर भेटावं आणि माझी कोणीतरी कदर करावी, कोणीतरी मला समजून घ्यावं आणि आज तरी तो दिवस येईल माझ्या आयुष्यात, उद्या तरी तो दिवस येईल, असं करत-करत तिला मुलांना लहानाचं मोठं करते आणि जर असेल खरंच तिच्या नशिबात, तर तो कसंही चालून येतो, जसं माझ्या नशिबात झालं. मला पण असं वाटायचं, की लग्न करू की नको, पण शेवटी नशिबापुढं कोणाला जाता येत नाही. माझ्या बरोबर. नशिबात तो व्यक्ती होताच. तो उशिरा का होईना, हं, लेत हं. पण थेत म्हणतात ना, तशी गोष्ट झाली. उशिरा का होईना तो व्यक्ती आला आणि माझे स्वप्न व्यर्थ नाही गेले. कारण जेव्हा मी एकटी राहत होती ना, मी माझा वैयक्तिक सांगते. जेव्हा मी एकटी राहायची, तेव्हा मला पण वाटायचं, की असावा कोणीतरी असा राजकुमार, ज्याने यावं आणि माझे सगळे दुःख दूर करावा आणि माझं आयुष्य आनंदमय करावं. आणि तसं आज प्रत्यक्षात घडलंय. जसं आपण विचार करत जातो ना मित्रांनो, तसंच माणूस घडत जातो. त्यामुळे चांगले विचार करायचे, पॉझिटिव्ह विचार करायचे. ज्या एकट्या महिला आहेत ना राहणाऱ्या, मी त्यांना एवढंच सांगणार, की हिंमत हारू नका, खचून जाऊ नका. तुमच्याही नशिबात जर कोणी चांगला म्हणजे येणारा लिहिलेला असेल, तर तो कसाही येईल, कुठूनही येईल. फक्त तुम्ही चुकू नका. तुम्ही तुमच्या मार्गावर योग्य राहा, कष्ट करा. जेवढं तुमच्याकडून होते, तुमच्या मुलाला सांभाळा व्यवस्थित. फक्त समाजाने आपल्याकडे बोट करल असं वागू नका. बाकी तुमचं आज ना उद्या चांगलं होईलच. कारण देव पण परीक्षा घेतो. नाही, नक्कीच. आणि आणि त्यानंतर मला हे पण सांगायचं आहे सर, की आज माझं आयुष्य एवढं सगळं चांगलं झालंय. माझे मिस्टर मला चांगले भेटलेत. त्यांनी सपोर्ट केलाय, मला समजून घेतात. सोशल मीडियावर पण सपोर्ट करतात. फार माझ्या मुलाला जीव लावतात. मी हॅपी आहे. आता मला कशाचीच कमी नाही. मी म्हणजे मला आता असं हेच राहिलं नाही, की मला हे पाहिजे, ते पाहिजे. अपेक्षा संपल्यात माझ्या आता. हं, आता हं. मला फक्त माझ्या मुलासाठी, नवऱ्यासाठी जगायचंय आणि सुखाचं आयुष्य काढायचंय. हे व्हिडिओसुद्धा मी पैसे कमवण्यासाठी नाही काढत आता. हं. इथून पुढे फक्त आनंद फक्त दाखवायला, की मी माझा सुखाचा संसार कशी करत आहे. स्त्री आणि पुरुष जर दोघंही निभावणारे असेल तर संसार असा चालतो आणि स्त्री पुरुषामध्ये जर जमत नसेल तर संसार तुम्ही कसंही करा. लोकांना दाखवण्यासाठी चालत नसतो संसार, हा मनातून चालवावा लागतो. बरोबर. लोकांना आपण बरेच असे लोक आहेत जे म्हणतात तू मला सोडलं तर लोकं काय विचार करतील, त्याने मला सोडलं तर लोकं काय विचार करतील. लोकांसाठी संसार करणारे पण बरेच लोक आहे. पण आपण एकमेकांसाठी संसार करायचा असतो. तुला मी आवडते, मला तू आवडतो, लोकांचा विचार करायचा नाही. विषय संपला. आणि मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे आज माझ्या आनंदाचं कारण जसं की तुम्हाला सांगितलं, जर लक्ष्मणदादा नसते, तुम्ही प्रश्न विचारला, तर हो. मी खरंच निर्णय घेऊ शकली नसती. आणि दुसरं म्हणजे लक्ष्मणदादा ही माझ्यासाठी खरंच लक्ष्मणासारखे आहेत. आणि मला हो. त्यांना इथं इन्व्हाईट करायचं आहे. मी त्यांना घेऊन आलेली आहे. ते हो. थांबले आहेत बाहेर आणि नाही. त्यांना हं. मला जगापुढं दाखवायचं आहे आणि त्याच्यातून मला जगाला एकच संदेश द्यायचा आहे, की जर खरंच पुढचा व्यक्ती जर निभावणारा असेल ना, तो भावाचं नातं का असो ना किंवा कुठलंही मानलेलं नातं असो, पुढचा व्यक्ती जर निभावणारा असेल ना, तर तो कसाही निभवतो. आणि लक्ष्मणदादा आणि वहिनी यांनी साथ देऊन हे जगाला दाखवून दिलं, की सगळे सारखे नसतात आणि ते जर आज सपोर्टला नसते ना, तर मी हा निर्णय घ्यायला कदाचित मी कमी पडली असती आणि फक्त त्यांनी समजा वहिनी किंवा भाऊ म्हणजे वहिनी आणि भाऊ बनूनच त्यांचं कर्तव्य नाही निभावलं, तर त्यांनी माझ्या लग्नामध्ये माझं कन्यादानसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे ते माझे आई-वडीलसुद्धा आहेत. क्या तर बात है! मला असं वाटतंय, की मी वहिनी आणि भाऊ असं दाखवण्यापेक्षा माझे आई-वडील हेच म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करील तुम्हाला. नाही, तर नक्कीच. प्लीज तर रिक्वेस्ट आहे सर. आपले लक्ष्मणदादांना आपण बोलूयात आता. सो लक्ष्मणदादा, तुम्ही करिश्माचं कन्यादान केलं. हं. तिला आई-वडील नाहीयेत. हं. तुम्ही जस्ट फक्त तिचे व्हिडिओ पाहायचे म्हणून तुम्ही त्यांना हे झालं. पण तुम्हाला तिच्याबद्दल एवढं असं काय वाटलं, की तुम्ही तिला एवढे कनेक्ट झाला? ती प्रॉब्लेम होती आणि ती रडली 2-3 वेळा माझ्यासमोर लाईव्हमध्ये. हं. तेव्हा असं वाटलं ही खरंच मुलगी प्रॉब्लेममध्ये. तिथून पुढं त्यांचा आमचा सोशल मीडियावर थोडं संबंध वाढले गेले. हं, हं. बोलणं झालं आमच्या दोघांचं फोनवर. हं, हं. नंतर मग आम्ही भेटलो. आमच्या घरी येणं-जाणं चालू झालं त्याचं. हं, हं. मग संबंध आमचे जुळले. माझ्या बायकोचे, तिचे, हं, हं. माझे सगळ्यांची म्हणजे एक फॅमिली तयार झाली आमच्या ह्या प्रकारचं आम्ही झालो तयार. हं, हं. त्यानंतर मग आम्ही पुढले विचार चालू केले बाबा लग्नाचे करिश्माच्या. अच्छा. तिच्यासाठी तुम्ही जे आई-वडील म्हणून उभे राहिलेले आहेत. हां. तर मी तर असं समजतो, की प्रत्येक म्हणजे काही संबंध नसताना, न रक्ताचा, न नात्याचा बरोबर. कुठलाच काहीच बरोबर, संबंध नाही. बरोबर. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही तिच्यासाठी उभे राहिलेले आहात हं. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही तिचं कन्यादान केलं, खरंच म्हणजे अशी माणसं खूप कमी आहेत. बरं. आणि मला फक्त तुमच्याकडून मला फक्त एकच अपेक्षित आहे. तुम्ही ऑडियन्सला काय सांगाल करिश्माबद्दल? नाही करिश्माबद्दल हेच सांगेन मी, की करिश्माच नाही आणि कुठलीही महिला असेल तर सहकार्य करणं गरजेचं असतं, नाही का. हं, महिलांसाठी कुठलीही हं, महिला असेल तर सहकार्य गरजेचं. तर आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करणं गरजेचं असतं, नाही का मनातून. आणि तेच मी केलं सहकार्य तिला, हं, हं, की ती प्रॉब्लेममध्ये होती. मग एवढ्या प्रॉब्लेममध्ये होती, की भयंकर प्रॉब्लेममध्ये होती करिश्मा. हं. मग संबंध जुळल्यामुळं तिने मुलगा बघितला होता. तो एक उदबत्तीचा व्यवसाय काढला होता आम्ही दोघांनी.
तिने उदबत्तीचा व्यवसाय केला होता. त्यातून त्या मुलाला नंबर गेला होता त्या मुलाला. तो मुलगा तिला भेटायला आला होता. तिला लग्नाची मागणी मागितली त्या मुलाने. मग त्या टायमाला तिने मला सांगितलं होतं, असा-असा मुलगा आहे, मला मागणी मागितली. त्यावेळेस तिने नकार दिला होता मुलाला नको म्हणून. बऱ्याच लोकांनी करिश्माला फक्त लाईव्ह बघितलेलं आहे. YouTubeवरती बघितलेलं आहे. बरोबर, पण तुम्ही तिला खूप पर्सनली ओळखता, बरोबर, खूप जवळचं. म्हणजे बरोबर, तुम्ही तिच्यासाठी एक वडिलांच्या स्थानी आहेत. बरोबर. तुम्हाला तिचा स्वभाव कसा वाटतो? करिश्माचा स्वभाव एक नंबर आहे. हं, एकदम सुंदर स्वभाव आहे. हं, ती चिडचिडी थोडी आहे, रागीट आहे थोडी स्वभावाला. हं, हं, पण एक नंबर म्हणजे नाही का स्वभाव तिचा एकच नंबर आहे हं. जी करिश्माचा. बोलते ती करूनच हां, दाखवते. जी बोलणार ती 100% करणार, डेफिनेटली हं, करणार. हं. पण मनाने एकदम सरळ. एकदम सरळ मुलगी ती हो. कामाला. सो तुम्हाला काय वाटतंय अशा कितीतरी मुली असतील की ज्या एकट्या राहतायत आणि बरोबर. त्यांना कोणीच नाहीये आणि अशा बऱ्याच मुली खचून गेल्या असतील. तुम्हाला काय वाटतंय? असं जसं तुम्ही लक्ष्मण दादा, तुम्ही एक लक्ष्मणासारखे पुढे आलात, एक भाऊ म्हणून. तर अशीच लोकं अजून अशीच लोकांनी मदत केली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? 100% मदत केली पाहिजे. आता भरपूर मुलींचा प्रॉब्लेम तर आहे तुम्ही म्हणता तसं. हं, पण ती परवाच मला एक तिने विषय सांगितला, की तिच्या कोणतरी मुलगी आली होती मदत मागाय हं, आणि थोडी चुकीची मदत केली त्या मुलीला. हं, हं, त्यामुळे त्या मुलीचं काय झालं त्यानंतरचं काय सांगितलं नाही ते मला. हं, हं. पण अशी चुकीची मदत त्या कुठल्याही मुलीला गेली नाही पाहिजे, नाही हो. का. सहकार्य एकदम केलं तर चांगली गोष्ट आहे आणि तिला मदत जी करणारी व्यक्ती होती समोरची, हं, हं. ती मोठ्या म्हणजे आज सोशल मीडियामध्ये एकदम फॉर्मला आहे ती. बरं. आणि तिला त्या व्यक्तीला सगळी लोकं नाव ठेवतात. काही चांगलं म्हणतात, ते विषय नाहीये. हं, हं. पण त्या एका लेडीजने तिची फसवणूक केली, हा हं. मला चुकीचं वाटतं. समजा बायाच्याने होतं तर चांगलं करायचं, नाहीतर विषय तपला तू बघ. बरोबर. पण तिला मार्गदर्शन जे केलं ते चुकीचं केलं. तो आपल्या फायद्यासाठी किंवा आपण ₹2 त्याकडून भेटण्यासाठी. हं, हं. हा चुकीचा विषय करणं चुकीचं आहे. नाही अर्थातच तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलंत खरंच खूप छान वाटलं आणि मला असं पर्सनली वाटलं की जो पडद्यामागचा म्हणजे एखाद्या माणसाला खांद्यावरती एखाद्या माणसाच्या खांद्यावरती हात ठेवणारा जो माणूस असतो कसा असतो तो दाखवायचा होता मला अच्छा. म्हणून मी तुम्हाला बोलवलं आणि खरंच खूप छान काम मला करताय माझ्या म्हणजे बायकोनी मदत केली त्या गोष्टीला. हां हां भरपूर मदत केली आणि हम्म, मी गेले काय सांगू कुठल्या मुलीला जर मदत करायला गेलो, हम्म, तर प्रत्येकाची घरची फॅमिली काय म्हणते, "तुम्ही मदत का करता? पण नंतर तुम्ही काय प्रॉब्लेममध्ये येता." हम्म, हम्म, तर तसं माझ्या बायकोने असं काही केलं नाही. माझ्या बायकोनी त्या मुलीसाठी करिश्मासाठी तिने माझी बायको बी ऑनलाईन बघायची तिला. हम्म, त्यासाठी तिने एकदम सहकार्य केलं माझ्या बायकोनी पण, नाही का. हम्म, आपण हिला सहकार्य करूच आणि त्याबद्दल माझ्या बायकोनी मला भरपूर सपोर्ट केला. वा त्यामुळे मी करू शकलो. वाह! वाह! असा भाऊ सगळ्यांना मिळावा, खरंच ही अपेक्षा करतो आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खरंच तुमचे धन्यवाद. थँक येस. तर मित्रांनो, लक्ष्मण दादाचे विचार आपण ऐकले. तर आता आपण वहिनींचे विचार ऐकूयात. नमस्कार वहिनी. नमस्कार. तुम्हाला असं का वाटलं, की करिश्माला मदत करावी? एक तर ती एकटीच आहे. तिला हं, आई-वडील नाहीत, भाऊ नाही, बहीण नाही. तर मग हं, मी माझी बहीण म्हणून तिला अ, हे केलं नाही का, सहकार्य करण्याचा विचार केला. मग माझे मिस्टर पण दादा बोलू लागली ती मिस्टरांना. तर म्हटलं एक हं, बहीण-भावाचं नातं बी जोडलेलं गेलं. हं, हं, तर ठीक आहे चालू देत म्हटलं. मग मी त्यांना पण म्हटलं, ती एकटी पडलेली स्त्री आहे, तर चला आपण मदत करू काही. आम्ही दोघांनी साथ दिली तिला आणि तिचं चांगलं होत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. हं, हं. म्हणून मग आम्ही विचार केला, की तिला मदत करावी. करिश्मा मॅम, तुम्ही पॉडकास्टवरती आलात. खरंच तुमचे धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या ज्या गोष्टी सोसलेल्या आहेत, त्या खूप जवळून बघितलेल्या आहेत. पॉडकास्ट नंतर बऱ्याच मी तुमच्या गोष्टी बघत होतो. मी पाहिलेल्या आहेत. सो मी खरंच अपेक्षा करतो, की तुमचं इथून पुढचं आयुष्य खूप आनंदीमय जावं. तुम्ही असाच सुखात संसार करावा. असंच हसत राहा. हसा थोडं. हॅपी खूप आहे, पण मला हो. थोडं नर्व्हस झाल्यासारखं होतंय. लक्ष्मण दादा ते त्यांना दाखवा प्लीज, हो, रिक्वेस्ट आहे लवकर. हो. आणि बस माझ्याकडून एवढंच सांगणार, की मी माझा आता सुखाचा संसार कशी करत आहे, ते तुम्ही बघा. सगळ्यांनी मला करिश्मा ऑफिशियल म्हणून माझं YouTube चॅनल आहे त्यावरही आणि एक लग्न झाल्यानंतर मी न्यू चॅनल ओपन केलेलं आहे, करिश्मा लाईफस्टाईल. तर या YouTube चॅनलला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि तिकडे आमचे सुखाचा संसार असे व्हिडिओ बघा. त्यामध्ये माझे मिस्टर माझ्या मुलाला कसे जीव लावतात हेही मी दाखवत असते आणि खरंच
एक निर्णय आयुष्याचा घ्या, ज्या एकट्या महिला आहेत आणि तुम्हीही माझ्यासारखं आयुष्य चेंज करू शकता किंवा असं कोणाला जोर जबरदस्ती नाही आहे निर्णय घ्याच म्हणून. बऱ्याच हं. महिला अशा पण असतात बरं का सर, की ज्या खरंच स्वतः एकट्या राहतात आणि स्वतःच्या मुलांना शिकवून लहानाचे मोठे करून आयुष्य त्यांच्यासाठीच एकटं घालवतात. असं काही नाही आहे की दुसरं लग्न केलंच पाहिजे. पण माझी कमजोर बाजू होती. माझ्या मागं-पुढं कोण नव्हतं. मला आई-वडील नव्हते किंवा मी एकटी पुढे मला काही झालं तर माझ्या मुलाचं काय होईल? कारण त्याचा बाप आधीच बोलला होता, की "मला नकोय, मोठा झाला तरी नकोय आणि कधीच नकोय." मी म्हणजे सोडूनच दिला विषय, नाही आहे मला मुलगा. त्यावेळेस मी विचार केला, आज जर मला काही कमी जास्त झालं तर माझ्या मुलाचं कसं? म्हणून मला नाईलाज लग्न करावं लागलं. आज जर मला आई-वडील असते, बहीण-भाऊ असते, तर मी पण कदाचित लग्न केलं नसतं. आणि त्यानंतर सर तुमचे पण उपकार आमच्यावर काही कमी नाहीत. जर तुमच्या चॅनल थ्रू माझी स्टोरी जगापर्यंत पोहोचली नसती, तर लक्ष्मण दादासारखे एवढे चांगले भाऊ मला भेटले नसते. खरंच तुमचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद, की तुम्ही थँक यू. एवढं सगळं मला सपोर्ट केलं आणि तुमचा पण बराच सपोर्ट होता. तर असाच सपोर्ट आम्हाला कायम राहू द्या आणि थँक सो मच. बस एवढंच बोलणार. तर करिश्मा मॅम, खरंच आज छान वाटलं तुमची स्टोरी ऐकून. पण माझा एक प्रश्न होता शेवटचा. तुमचे मिस्टर नाही आले. मिस्टर न येण्याचं कारण एकच आहे सर. हं. खरं तर लोकांना असं वाटेल, की ही हिच्याच मनाने पॉडकास्ट द्यायला गेली. हिचा नवऱ्याचा नकार असेल म्हणून आज नवरा नाही आला. खरं तर त्यांचं काम आहे. काम असं आहे, की ते प्रोजेक्ट जर घेतलं तर वेळेवर त्यांना द्यावंच लागतं आणि आज माझा पॉडकास्ट होईल असं काही विचार केला नव्हता. हे अचानक ठरलेलं आहे आपलं. हो. त्यामुळे नवरा तर नाही येऊ शकला. सॉरी, मिस्टर तर नाही येऊ शकले. पण मिस्टर मला बोलले, की "चालली आहे ना, तर छान माझ्याकडून एक गजरा घे. तुला हे बघा गजरा." मला पैसे पाठवले त्यांनी आणि मला म्हणले, "छान एक गजरा घे. पॉडकास्टमध्ये छान दिसली पाहिजे." आणि त्यांनी स्वखुशीने मला पॉडकास्टमध्ये पाठवलं. याचा मला खूप आनंद आहे. वाह! खरंच ग्रेट. म्हणजे दादा यार, तू खरंच ग्रेट आहेस. म्हणजे यार, अशी पोरं मला खूप आवडतात. म्हणजे हा तू जो निर्णय घेतला ना भाई, म्हणजे सर्व मुलांसाठी भाई हे मोटिव्हेशन आहे, की तुम्ही या मुलीला जो सन्मान दिलेला आहे ना, ह्या मला वाटतं, की ह्या जगात कोणीच देऊ शकलं नसतं. तिचे आई-वडील जरी आले असते ना किंवा तिचे चुलता-चुलती जे होते, ते जरी आले असते ना, तिला ते परत सन्मान मिळवूनच दिला नसता. कारण कसं सन्मान मिळवून देण्यासाठी पण खूप लायक माणूस लागतो. आणि मला असं वाटतं, की हिच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ मला तुम्ही वाटता. कारण तुम्ही जो हा सन्मान देणं एका मुलीसाठी म्हणजे तो देवापेक्षा पण खूप मोठा आहे तो व्यक्ती. म्हणजे देवच म्हणावं लागेल. कारण मी तर समजतो, की देव ही संकल्पना माणसात आहे. माणूसच देव आहे. मी पर्सनली असं मानतो आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी किंवा इतर लोकांसाठी देवासारखेच आहात. तर खरंच तुमचे धन्यवाद दादा. तर मित्रांनो, ही होती करिश्माची स्टोरी. खूप कष्टातनं आलेली आहे बिचारी. खूप तिने खूप सोसलेलं आहे आणि आज तिला एवढं आनंदी बघून मला एवढं छान वाटलं. तर मला हेच म्हणायचं शेवटी मित्रांनो, की एक निर्णय घ्या. आज कितीही त्रास असू दे, कितीही प्रॉब्लेम्स असू दे, पेशन्सली घ्या. भावनेनी निर्णय घेतलेले हे चुकीचे ठरतात. समंजसपणाने घ्या. मला असं वाटतं, प्रत्येक जी मुलगी आज एकटी राहते, टेन्शनमध्ये असेल किंवा कुठल्या स्टेटमध्ये असेल, म्हणजे एका मेंटल स्टेटमध्ये असेल, तर ती सुद्धा वरती येऊ शकते. थोडंसं स्ट्राँग व्हा. वेळ लागेल. दुःखानंतर सुखाचे दिवस नक्की येतात. आज आपल्या ह्या पॉडकास्टवरून आपल्याला लक्षातच आलं असेल. तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून कळवा. भेटत राहूयात. तोपर्यंत जर तुम्ही करिश्मा ऑफिशियल या चॅनलवरती तुम्ही कधी गेला नसाल, तर तिचा तो चॅनल आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. तुम्ही नक्की पहा. खूप पॉझिटिव्ह मुलगी आहे, स्ट्राँग मुलगी आहे आणि मला वाटतंय आपल्या भावना व्यक्त करणारी आणि समोर येऊन बोलणारी तेवढी ती व्यक्ती मला ती स्ट्राँग वाटते. सो नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय वाटतंय. तोपर्यंत भेटत राहूया. धन्यवाद.